नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आजच्या या सेशनमध्ये प्रॉब्लेम्स ऑफ ड्रायलँड ॲग्रिकल्चर हा टॉपिक जो तो स्टडी करणार आहे. ड्रायलँड ॲग्रिकल्चर हा एक बेसिकली खूप मोठा टॉपिक आहे, ज्यामध्ये आपल्याला ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हणजे काय, त्यानंतर त्या ड्रायलँड ॲग्रिकल्चरचे जे क्लासिफिकेशन आहेत, म्हणजे रेनफॉलच्या बेसवरती ते क्लासिफिकेशन स्टडी करत असतो आपण. ड्राऊट म्हणजे काय, ड्राऊटचे कॉजेस, त्यानंतर तुमचं मॉइश्चर कन्झर्वेशन प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला याच्यात अभ्यास करावा लागतात. त्यानंतर तुमचं वॉटर हार्वेस्टिंग आहे, वॉटर शेड मॅनेजमेंट आहे. म्हणजे हा एक खूप मोठा टॉपिक आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी बेसिकली फक्त खाली ड्रायलँड ॲग्रिकल्चर रिजनचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचे आहेत. परंतु आपण डायरेक्ट प्रॉब्लेम जे ते स्टडी नाही करू शकत. प्रॉब्लेम स्टडी करण्याच्या अगोदर आपल्याला ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हणजे काय माहीत असावं. त्यासाठी थोडक्यात आपण पहिल्यांदा ड्रायलँड ॲग्रिकल्चर जो पार्ट आहे, म्हणजे ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हणजे नेमकं काय ते या ठिकाणी थोडक्यात पहिल्यांदा बघू, आणि नंतर आपल्याला बघायचं आहे प्रॉब्लेम्स ऑफ ड्रायलँड ॲग्रिकल्चर, जे की आपण या सेशनमध्ये बघणार आहे. आणि ड्रायलँड ॲग्रिकल्चरचा जो मोठा टॉपिक आहे, म्हणजे पूर्ण जो टॉपिक आहे तो आपण ॲग्रोनॉमीमध्ये जो तो डिटेलमध्ये स्टडी करतो. चला तर आपण या सेशनला सुरुवात करूया. सेशनच्या सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा आपण ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ. त्याचे जे क्लासिफिकेशन आहेत ते सुद्धा आपल्या ठिकाणी बघायचे आहेत. तर बघा, ड्रायलँड ॲग्रिकल्चर, तर बेसिकली ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हणजे असं ॲग्रिकल्चर किंवा असं क्रॉप कल्टिवेशन जे की पूर्णपणे पडणाऱ्या पावसावरती अवलंबून आहे. म्हणजे त्या ठिकाणी आर्टिफिशियल जे वॉटर आहे त्याचं ॲप्लिकेशन नाही केलं जात. आर्टिफिशियल ॲप्लिकेशन ऑफ वॉटर मीन्स इरिगेशन, म्हणजे त्या ठिकाणी इरिगेशन नाही देत. म्हणजे जो काही पाऊस पडतो त्या पडणाऱ्या पावसाच्या भरोशावरती जी काही शेती केली जाते त्याला म्हणायचं आपण ड्रायलँड ॲग्रिकल्चर. ओके, सो सिम्पली वी कॅन डिफाईन इट ॲज दी कल्टिवेशन ऑफ crops entirely under the rain-fed condition, is called dryland agriculture. लक्षात आलं काय म्हटलं आपण? असं क्रॉप कल्टिवेशन जे की पूर्णपणे पडणाऱ्या पावसावरती अवलंबून आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुमचं आर्टिफिशियल ॲप्लिकेशन जे वॉटरचं नाही केलं जात, म्हणजे तिथे इरिगेशन नाही दिलं जात. अशा शेतीला किंवा अशा ॲग्रिकल्चरला म्हणायचं आपण ड्रायलँड ॲग्रिकल्चर. आता बघा, रेनफेड कंडिशनमध्ये जे क्रॉपचं कल्टिवेशन केलं जाते किंवा ज्या रिजनमध्ये पूर्णपणे रेनफेड कंडिशनमध्ये क्रॉप कल्टिवेशन होते, म्हणजे पूर्णपणे पडणाऱ्या पावसाच्या भरोशावरती कल्टिवेशन होते. आता हे सगळे जे रिजन आहेत, आवश्यक नाही ना की त्या ठिकाणी सारखाच पाऊस पडेल. म्हणजे ड्रायलँड ॲग्रिकल्चर रिजन म्हटलं की बाबा या ठिकाणी 800 मिलीमीटर इतका पाऊस पडतो, असं नाही ना. होऊ शकतं काही रिजनमध्ये खूपच कमी पाऊस पडत असेल, होऊ शकतं काही रिजनमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, होऊ शकतं काही ठिकाणी म्हणजे पुरेसा पाऊस असेल. आपण फक्त व्याख्या करताना काय म्हटलं की बा अशी शेती किंवा असं क्रॉप कल्टिवेशन जे की पूर्णपणे पडणाऱ्या पावसावरती अवलंबून आहे. आपण किती पाऊस पडतो त्याच्यावरती म्हटलं का नाही, फक्त पूर्णपणे पडणाऱ्या पावसाच्या म्हणजे पूर्णपणे पडणाऱ्या पावसावरती अवलंबून असलेली जी काही शेती आहे किंवा क्रॉप कल्टिवेशन आहे त्याला आपण ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हटलं. तर आता या समोर जाऊन आवश्यक नाही की सगळ्याच ठिकाणी सारखा पाऊस पडत असेल, तर म्हणून आपण काय करतो, हे जे ड्रायलँड ॲग्रिकल्चर रिजन्स आहेत याला आपण रेनफॉलच्या बेसवरती अजून काय करतो, क्लासिफाय करतो. म्हणजे एखाद्या रिजनमध्ये किती अमाऊंट ऑफ रेनफॉल होते त्या बेसिसवरती अजून त्याचे क्लास आपण पाडतो. त्याचे 3 क्लास आहे. एक आहे तुमचं ड्राय फार्मिंग, दुसरं आहे ड्रायलँड फार्मिंग आणि तिसरं आहे रेनफेड फार्मिंग. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कशाच्या बेसिसवरती म्हटलं मी, जे ड्रायलँड ॲग्रिकल्चर रिजन्स आहेत त्या ठिकाणी कोणत्या रिजनमध्ये किती पाऊस पडतो त्याच्या बेसिसवरती आपण 3 क्लास पाडलेत. एक आहे तुमचं ड्राय फार्मिंग, दुसरं आहे ड्रायलँड फार्मिंग आणि तिसरं आहे रेनफेड फार्मिंग. काय आहे? रेनफेड फार्मिंग. तिसरा आहे रेनफेड फार्मिंग. आता आपल्याला 1 बाय 1 काय करायचं या ठिकाणी बघायचं आहे. आपण पहिलं बघूया ड्राय फार्मिंग. बघा इथं कन्फ्युजन नको, मी एक वेळेस परत मागच्या स्लाईडवरती जातो, चेक करा. ड्रायलँड ॲग्रिकल्चरचे क्लास आहे ते ड्राय फार्मिंग, ड्रायलँड फार्मिंग आणि रेनफेड फार्मिंग. ड्रायलँड फार्मिंग आहे. ड्रायलँड ॲग्रिकल्चर एक ब्रॉड टर्म आहे आणि त्याला आपण पडणाऱ्या पावसाच्या बेसिसवरती, म्हणजे किती अमाऊंट ऑफ रेनफॉल होते त्याच्या बेसिसवरती अजून 3 क्लास पाडले आहेत. ड्राय फार्मिंग, ड्रायलँड फार्मिंग आणि रेनफेड फार्मिंग. त्यामध्ये पहिलं बघतोय आपण ड्राय फार्मिंग. तर म्हणजे ड्राय फार्मिंग म्हणजे काय नेमकं, असा एरियाज ज्या ठिकाणी ॲन्युअली ऑन अँड ॲव्हरेज 750 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस होतोय. किती? 750 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस होतोय. अशा एरियामध्ये जे काही क्रॉप कल्टिवेशन केलं जातं त्याला म्हणायचं आपण ड्राय फार्मिंग. दॅट मीन्स cultivation of crops in such an area where the annual average rainfall
इज लेस दॅन 750 मिलीमीटर इज नोन ॲज ड्राय फार्मिंग. त्याला काय म्हणायचं आपण? ड्राय फार्मिंग. आता बेसिकली बघा, ॲन्युअली 750 मिलीमीटर, ॲन्युअली 750 मिलीमीटर रेनफॉल म्हणजे हा काय खूप रेनफॉल नाही आहे, खूप कमी आहे. जसं आपला जो ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉल आहे आपलं, म्हणजे इंडियाचा जो ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉल आहे तुम्हाला माहीत असेल, हा आहे 1194 मिलीमीटर. किती आहे? 1194 मिलीमीटर, किंवा आपण याला 120 सेंटीमीटर असं म्हणू शकतो. वर्ल्ड ॲव्हरेज जो आहे तो आहे 1000 मिलीमीटर. किती आहे? 1000 मिलीमीटर. आणि इतकाच आपल्या महाराष्ट्राचा ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉल आहे. आणि आपल्या इंडियाचा आहे 1194 मिलीमीटर. तर हा ॲव्हरेज आहे, हा सगळ्याच ठिकाणी तितकाच होता असं आहे का? नाही होत. जसं महाराष्ट्रात जरी बघितलं आपण, तर आपण जर का पश्चिम महाराष्ट्रात गेलं तिथं पाऊस चांगला होतो. जर का थोडंसं मराठवाड्या भागात आलं, तुम्ही मराठवाड्यातलं लातूर, उस्मानाबाद ह्या भागात जर गेलं, बीड भागात गेलं, तिथं खूप कमी प्रमाणात पाऊस होतो. ते तुम्ही पूर्व विदर्भामध्ये गेलं चांगला पाऊस होतो. असं नाही का, म्हणजे व्हॅरी होतं. तेच आपण स्टेट वाईज जरी गेलं, राजस्थानमध्ये गेलं तर तिथं काही भाग असा तिथं खूपच कमी पाऊस पडतो, म्हणजे व्हॅरी होतं. हे का आपण ॲव्हरेज सांगितलं किंवा इंडियाचा ॲव्हरेज रेनफॉल आहे 1194 मिलीमीटर. आवश्यक नाही की प्रत्येक ठिकाणी तेवढाच होत असेल, कुठं खूप कमी होत असेल, कुठं खूप जास्त होत असेल. मग सेम पद्धतीनं असं ॲग्रिकल्चर, म्हणजे याला आपण क्लासिफाय करतो की ती कोणत्या रिजनमध्ये किती पाऊस पडतोय. म्हणजे अशी शेती जी की पूर्णपणे पडणाऱ्या पावसावरती अवलंबून आहे, त्याला म्हटलं आपण ड्रायलँड ॲग्रिकल्चर. आणि त्यामध्ये पण सुद्धा आपण किती अमाऊंट ऑफ रेनफॉल होते त्या बेसवरती क्लास पाळतो आहे. तर ड्राय फार्मिंग रिजन्स म्हणजे असे रिजन्स किंवा असं क्रॉप कल्टिवेशन जे की असं क्रॉप कल्टिवेशन किंवा अशा एरियामध्ये क्रॉप कल्टिवेशन ज्या ठिकाणी की ॲन्युअल ॲव्हरेज रेनफॉल 750 मिलीमीटरपेक्षा कमी आहे. आता हा जो रेनफॉल आहे हा ॲक्च्युली खूपच कमी आहे. तर हे जे रिजन्स आहेत, म्हणजे जे ड्राय फार्मिंग रिजन्स आहेत, या ठिकाणी जे ड्राय स्पेल्स आहेत ह्या फारच फ्रिक्वेंट असतात, खूप कॉमन असतात. काय? ड्राय स्पेल. आता ही एक टर्म नवीन असू शकते एखाद्या वेळेस तुमच्यासाठी. ड्राय स्पेल आर व्हेरी कॉमन. इथे मी शॉर्टमध्ये लिहितो. ड्राय स्पेल जे आहेत ते खूपच कॉमन असतात या ठिकाणी. ड्राय स्पेल म्हणजे काय? म्हणजे रेनी सीझनमध्ये कंटिन्युअसली लाईट सॉईल जे आहेत, लाईट सॉईल रिजन जे आहेत त्या ठिकाणी कंटिन्युअसली तुमचं 10 दिवस, आणि हेवी सॉईल जे आहे, हेवी सॉईल असलेल्या रिजनवरती कंटिन्युअसली 15 दिवसापर्यंत एकही दिवस रेनी डे म्हणून जर का रेकॉर्ड झाला नाही, रेनी डे म्हणजे 2.5 मिलीमीटर रेनफॉल, ओके, एकही दिवस रेनी डे म्हणून जर रेकॉर्ड झाला नाही तर त्या टाईम पिरियडला आपण म्हणतो ड्राय स्पेल. लक्षात येते का काय म्हटलं मी? आता बघा, ही तर का लाईट सॉईल आणि हेवी सॉईल का म्हटलं? कारण की लाईट सॉईलची जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे ती फारच कमी असते. लाईट सॉईल म्हणजे सँडियर किंवा कोर स्ट्रक्चर सॉईल. हेवी सॉईल म्हणजे जसं एक्झाम्पल घ्या, क्ले सॉईल जे आहेत किंवा ब्लॅक कॉटन सॉईल आहे त्याला आपण हेवी सॉईल म्हणतो. यांची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली राहते, त्यामुळे तर 15 दिवसापर्यंत. सो लाईट सॉईलवरती कंटिन्युअसली 10 दिवसापर्यंत किंवा हेवी सॉईल रिजनवरती कंटिन्युअसली 15 दिवसापर्यंत एकही दिवस रेनी डे म्हणून रेकॉर्ड झाला नाही तर त्याला आपण म्हणतो ड्राय स्पेल. आणि रेनी डे म्हणजे काय की असं रेनी सीझनमधला एक रेनी डे म्हणून आपण जर एखाद्या दिवसाला जर का रेनी डे म्हणायचं असेल तर त्या दिवशी ॲटलिस्ट 2.5 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला असेल पाहिजे. जर का 2.5 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस होत असेल एका दिवसामध्ये तर त्याला आपण रेनी डे नाही म्हणत. ओके, तर मग कंटिन्युअसली एकही दिवस समजा लाईट सॉईलवरती 10 किंवा हेवी सॉईलवरती 15 दिवसापर्यंत एकही दिवस रेनी डे म्हणून रेकॉर्ड नाही झाला त्याला आपण म्हणतो ड्राय स्पेल. तर ह्या रिजनमध्ये काय होतं, ड्राय स्पेल जे आहे हे खूपच कॉमन असतात. म्हणजे आपण काय केलं, पेरणी केली आहे आणि 15 दिवसापर्यंत कंटिन्युअस पाऊसच नाही आला किंवा 20 दिवसापर्यंत पाऊस नाही आला, तर ऑब्वियसली क्रॉप फेल्युअर तर होणारच नाही का. म्हणजे ह्या ठिकाणी काय कंटिन्युअस किंवा कॉमनली किंवा हा फारच फ्रिक्वेंट ड्राय स्पेल असल्या कारणामुळे क्रॉप फेल्युअरचे चान्सेस खूप जास्त राहतात. आणि हे जे रिजन्स आहेत या ठिकाणी तुम्हाला जे मॉइश्चर कन्झर्वेशनच्या प्रॅक्टिसेस आहेत, मॉइश्चर कन्झर्वेशनच्या प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या फारच इम्पॉर्टंट असतात. म्हणजे मॉइश्चर कन्झर्वेशन करणे खूप महत्त्वाचं राहतं. बेसिकली ड्रायलँड ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याला मॉइश्चर कन्झर्वेशन प्रॅक्टिस हावाला पार्टसुद्धा आहे, परंतु आपण तो ॲग्रोनॉमीमध्ये जे ते डिटेलमध्ये स्टडी करतो. आपल्याला या ठिकाणी तो पार्ट नाही दिलेला आहे ह्या सिलेबसमध्ये पेपर 1च्या. तर आपण या ठिकाणी फक्त काय आहे की ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हणजे काय आणि प्रॉब्लेम्स ऑफ ड्रायलँड ॲग्रिकल्चर जो तो स्टडी करणार आहे. बाकीचा हा जो पार्ट आहे तुमचा ड्राऊट म्हणजे काय, ड्राऊटचं कॉजेस आहेत, मॉइश्चर कन्झर्वेशन प्रॅक्टिस आहे, वॉटरशेड वगैरे, ते आपण सगळं ॲग्रोनॉमीमध्ये स्टडी करतो. त्यानंतर बघा, हे जे ड्राय फार्मिंग रिजन्स आहे दीज आर ऑलमोस्ट इक्वॅलंट टू दी अरिड रिजन्स. बघा, मी इक्वॅलंट टू अरिड रिजन म्हटलं बरं का, इक्वॅलंट टू द अरिड रिजन्स. आता हे काय आहे अरिड रिजन्स? हे बेसिकली आपण मेट्रोलॉजीमध्ये क्लायमॅटिक क्लासिफिकेशन बघत असतो ऑन द बेसिस ऑफ द अमाऊंट ऑफ रेनफॉल. म्हणजे एखाद्या रिजनमध्ये किती अमाऊंट ऑफ रेनफॉल होते त्याच्या बेसवरती आपण त्या रिजनचं क्लायमॅटिक जे ते क्लासिफिकेशन करत असतो. तर थोडक्यात लक्षात ठेवा, मी तुम्हाला समोर जाऊन ते स्लाईडवरती दाखवणारच आहे, एक मोजक्यात लक्षात ठेवा. म्हणजे
असे रिजन्स म्हणजे आपल्याला विचारू शकतो बा अरिड रिजन कशाला म्हणायचं, सेमी अरिड कशाला म्हणायचं, सब अरिड कशाला म्हणायचं, ह्युमिड रिजन कशाला म्हणायचं ऑन द बेस ऑफ अमाऊंट ऑफ रेनफॉल, अशा टाईपचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं बा अरिड रिजन म्हणजे कोणतं रिजन, म्हणजे त्या ठिकाणी नेमका किती रेनफॉल झाला तर त्याला आपण अरिड रिजन म्हणायचं, किंवा किती अमाऊंट ऑफ रेनफॉल झाल्याच्यानंतर आपण त्या रिजनला ह्युमिड रिजन म्हणतो. असे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर लक्षात ठेवायचं, ज्या रिजनमध्ये 500 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो, ज्या रिजनमध्ये 500 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो त्या रिजन्सला आपण म्हणतो अरिड रिजन्स. त्याला काय म्हणतो आपण, अरिड रिजन्स. आणि नंतर बघा दुसरे एक 500 ते 750 मिलीमीटरच्या आसपास जिथे रेनफॉल होते त्याला आपण सेमी अरिड रिजन्स म्हणतो. आणि जिथं 750 ते साधारणतः 1000 मिलीमीटर पाऊस पडतो त्याला आपण सब अरिड रिजन्स म्हणतो. आणि जेव्हा पाऊस हा 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त होते म्हणजे मोर दॅन 1000 मिलीमीटर पाऊस ज्या रिजनमध्ये होतो त्याला आपण ह्युमिड रिजन्स असं म्हणत असतो. ओके, तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अरिड म्हणजे 500 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस, सेमी अरिड म्हणजे 500 ते 750 मिलीमीटर, त्यानंतर सब अरिड म्हणजे 750 ते 1000 मिलीमीटर, आणि ह्युमिड म्हणजे 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो अशा रिजनला आपण म्हणतो ह्युमिड रिजन्स. त्याला पण म्हटलं इक्वल टू द अरिड रिजन्स. म्हणजे हे 750 मिलीमीटरपेक्षा कमी म्हटलं ना, होऊ शकतो तो 550 असेल, होऊ शकतं 650 असेल, होऊ शकतं 700 असेल, होऊ शकतं 300 मिलीमीटर पण असेल. तर यामुळे आपण इथं याला म्हटलं दिस रिजन्स आर ऑलमोस्ट इक्वल टू, म्हणजे ड्राय फार्मिंग रिजन्स आर ऑलमोस्ट इक्वल टू दी अरिड रिजन्स. ते पॉईंट लक्षात ठेवायचे. समोर जाऊया आपण. नेक्स्ट जो आहे आपला तो आहे तुमचा ड्राय लँड फार्मिंग. नेक्स्ट जो क्लास आहे तो आहे ड्रायलँड फार्मिंग. नेक्स्ट आहे ड्रायलँड फार्मिंग. आता बघा ड्रायलँड फार्मिंग म्हणजे काय, असं क्रॉप कल्टिवेशन किंवा अशा रिजन्समध्ये क्रॉप कल्टिवेशन ज्या ठिकाणी की ॲन्युअल ॲव्हरेज रेनफॉल हा 750 मिलीमीटरपेक्षा जास्त आहे परंतु 1150 मिलीमीटरपेक्षा कमी आहे. कल्टिवेशन ऑफ क्रॉप्स इन सच एरियाज where the annual average rainfall is more than 750 millimeter but less than 1150 millimeter is called dryland farming. त्याला काय म्हणायचं आपण, ड्रायलँड फार्मिंग म्हणायचं आहे. आता इथं बघा हे जे रिजन्स आहेत या ठिकाणी सुद्धा म्हणजे क्रॉप पिरियड म्हणजे क्रॉप कल्टिवेट केल्याच्या नंतर ड्राय स्पेल होतात, ड्राय स्पेल जे ते पडतात, परंतु क्रॉप फेल्युअर जे ते कमी प्रमाणात होतं. आपण असं म्हणूया क्रॉप फेल्युअर इज लेस. जे ड्राय फार्मिंग रिजन्स आहेत त्या ठिकाणी क्रॉप फेल्युअरचे चान्सेस खूप जास्त राहतात, कारण की त्या ठिकाणी ड्राय स्पेल जे ते हे फार कॉमन असतात. या ठिकाणी पण ड्राय स्पेल होतात परंतु क्रॉप फेल्युअरचे चान्सेस कमी राहतात. ओके, कारण की पडणारा पाऊस जो होतो जास्त होतो, 750 ते 1150च्या रेंजमध्ये आहे. तर या ठिकाणी जे क्रॉप फेल्युअर आहे म्हणजे ड्राय स्पेल होतात परंतु क्रॉप फेल्युअर हे तेवढंसं नाही होत, कमी प्रमाणात होते. या ठिकाणी जे तुम्हाला मॉइश्चर कन्झर्वेशन प्रॅक्टिसेस पण महत्त्वाच्या आहेत, त्यासोबतच काय आपल्याला जे ड्रेनेज वगैरे आहे ते सुद्धा आवश्यक राहतं, स्पेशली हेवी सॉईलवरती. आता हे ड्रेनेज हेवी सॉईलवरतीच का आवश्यक राहतं, हा खूप मोठा पार्ट आहे. आपल्या सॉईलच्या फिजिकल प्रॉपर्टीज वगैरे समजून घ्यावं लागतील. ड्रेनेज काय आहे, सरफेस रन ऑफ काय आहे, ते त्याला इंड्यूस करणारे फॅक्टर्स कुठले कुठले आहेत नाहीत का, ते आपण 1 बाय 1 जे ते येणाऱ्या सब्जेक्ट्समध्ये किंवा अग्रॉनॉमीमध्ये आपण हे सगळा पार्ट शिकत असतो. तर सध्या इथे लक्षात ठेवा तुम्ही की जे म्हणजे असं समजा आपण जे लाईट सॉईल्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला मॉइश्चर कन्झर्वेशन प्रॅक्टिसेस महत्त्वाचे राहतील, कारण की त्या ठिकाणी काय होतं की वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी त्या सॉईलची कमी राहते. ज्या हेवी सॉईल्स आहेत म्हणजे ब्लॅक सॉईल आहेत अशा ठिकाणी आपल्याला ड्रेनेज ही इम्पॉर्टंट असेल, कारण की हेवी सॉईलवरती काय होतं लगेच पाणी जे त्या फील्डवरून बाहेर पडायला लागतं, त्यामुळे त्या ठिकाणी रन ऑफ जो होतो जास्त होतो. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे. तर झालं तुमचं ड्रायलँड फार्मिंग. आणि यामध्ये जो तिसरा क्लास आहे तो आहे तुमचा रेनफेड फार्मिंग. कुठला आहे, रेनफेड फार्मिंग. काय आहे, रेनफेड फार्मिंग. रेनफेड फार्मिंग बघा आता लक्षात घ्या, रेनफेड फार्मिंग म्हणजे काय. हिअर द कल्टिवेशन ऑफ क्रॉप्स इन सच एरियाज वेअर द ॲन्युअल ॲव्हरेज रेनफॉल इज मोर दॅन 1150 मिलीमीटर पर ॲनम. असं क्रॉप कल्टिवेशन किंवा अशा रिजन्समधलं क्रॉप कल्टिवेशन ज्या ठिकाणी की ॲन्युअल ॲव्हरेज रेनफॉल ही 1150 मिलीमीटरपेक्षा जास्त आहे, अशा रिजनमध्ये काय क्रॉप कल्टिवेशन केलं जातं त्याला आपण म्हणतो रेनफेड फार्मिंग. त्याला काय म्हणतो आपण, रेनफेड फार्मिंग. आता हे जे रिजन्स आहेत these are equivalent to the humid regions. These regions are equivalent to the humid regions. These are equivalent to the humid regions. मागचं बघा हे जे ड्राय लँड फार्मिंग रिजन्स आहे these are equivalent to the semi arid regions. Semi arid
रिजन्स. ते हे विचारतात बरं का, आपल्याला लक्षात ठेवायचं, आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जातं. मी अगदी एकदम पॉईंट टू पॉईंट या ठिकाणी घेतोय, टू द पॉईंट तुमचं लेक्चर या ठिकाणी कंडक्ट करतोय. ज्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी शिकवत आहे. हे जे रिजन्स आहेत रेनफेड फार्मिंग रिजन्स, याला आपण ह्युमिड रिजन्स म्हणतो. का? कारण की ते पडणारा पाऊस किती आहे, 1150 मिलीमीटरपेक्षा जास्त आहे. आपण काय म्हटलं, क्लायमॅटिक क्लासिफिकेशन जे रेनफॉलच्या बेसवरती ते काय सांगतं आपल्याला, किंवा 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त ज्या ठिकाणी पाऊस होतो त्याला आपण ह्युमिड रिजन असं म्हणतो. सो दिस रिजन्स आर ऑलमोस्ट इक्वल टू द ह्युमिड रिजन्स. या ठिकाणी क्रॉप फेल्युअरचे वगैरे प्रॉब्लेम हे निग्लिजिबल राहतात, तर नसल्यात जमा म्हणा. फक्त या ठिकाणी काय आपल्याला की जे हे आहे म्हणजे प्रॉपर ज्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आहे क्रॉपच्या त्या प्रॉपरली फॉलो करणं आवश्यक राहतं. आणि ड्रेनेज जे आहे ते आपल्याला प्रॉपरली मेंटेन करावं लागतं फील्डमध्ये, कारण की पाऊस भरपूर होतो. जर का आपण प्रॉपर ड्रेनेज नसेल हेवी सॉईलवरती, त्या ठिकाणी काय होतं, तुमचं सॉईल इरोजन जे प्रॉब्लेम आहे ते क्रिएट होतात, किंवा अदर पण आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम त्या ठिकाणी फेस करायचं काम पडते. त्यामुळे ते गोष्ट या ठिकाणी आवश्यक आहे. ते झालं तुमचं ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हणजे काय, नाही का. थोडक्यात ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हणजे काय आणि अमाऊंट ऑफ रेनफॉलच्या बेसवरती आपण त्याचे क्लास जे आहेत या ठिकाणी थोडक्यात बघितलेले आहेत. आता आपल्या समोर जाऊन 1 बाय 1 जे आहे ते आपल्याला ड्रायलँड ॲग्रिकल्चर रिजन्समध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे. पूर्ण थेरॉटिकल पार्ट आहे, आपण तो स्लाइडच्या माध्यमातून या ठिकाणी डिस्कस करूयात. बघा, हावला पार्ट एकदा फास्ट मी एकदा रिवाइज करतो, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. बघा, ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हणजे बघा, ग्रोइंग ऑफ क्रॉप्स एंटायरली अंडर द रेनफेड कंडिशन इज कॉल्ड ड्रायलँड ॲग्रिकल्चर. ग्रोइंग ऑफ क्रॉप्स एंटायरली अंडर द रेनफेड कंडिशन इज कॉल्ड ड्रायलँड ॲग्रिकल्चर. हिअर डिपेंडिंग ऑन द अमाउंट ऑफ रेनफॉल रिसीव्ड, बघा, growing of crops entirely under the rainfed condition is called dryland agriculture, and depending on the amount of rainfall received, एखाद्या रिजनमध्ये किती अमाऊंट ऑफ रेनफॉल होतो त्याच्या बेसवरती काय केलं आपण ड्रायलँड ॲग्रिकल्चर जे आहे दॅट कॅन बी ग्रुप इंटू द 3 कॅटेगरीज, ज्या की तुमचं आहे ड्राय फार्मिंग, ड्रायलँड फार्मिंग अँड रेनफेड फार्मिंग. सो फर्स्ट वन इज ड्राय फार्मिंग. बघा आता, कल्टिवेशन ऑफ क्रॉप्स इन एरियाज वेअर ॲन्युअल रेनफॉल इज लेस दॅन 750 मिलीमीटर पर ॲनम. Cultivation of crops in areas where the annual rainfall is less than 750 mm per annum is called dry farming. Here the crop failures due to prolonged dry spells during crop period are most common. काय म्हटलं, क्रॉप फेल्युअर जे आहे या ठिकाणी खूपच कॉमन आहे, कारण की जे ड्राय स्पेल्स आहेत ते या ठिकाणी कंटिन्युअसली होत राहतात. ड्राय स्पेल म्हणजे काय मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. आता बघा, ड्राय फार्मिंग रिजन्स आहे दिस आर इक्वलंट टू दी अरिड रिजन्स. तर हे लक्षात ठेवायचं आहे. ड्राय स्पेल हे जे काय ड्राय फार्मिंग रिजन्स आहे दे आर ऑलमोस्ट इक्वलंट टू दी अरिड रिजन्स. बघा आता, म्हणजे अरिड रिजन म्हणजे असे रिजन नाही ज्या ठिकाणी 750 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस होत आहे. तर हे तर आपण हे ड्राय फार्मिंगबद्दल बघतोय. फक्त हे क्लायमॅटिक क्लासिफिकेशनच्या बेसवरती जर का आपण बघितलं, म्हणजे जर का रेनफॉलच्या बेसवरती क्लायमॅटिक क्लासिफिकेशन बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की ज्या रिजनमध्ये 500 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस होतो त्याला आपण अरिड रिजन्स म्हणतो. ज्या ठिकाणी 500 ते 750 होतो त्याला आपण सेमी अरिड म्हणतो. ज्या ठिकाणी 750 ते 1000 होतो त्याला आपण सब अरिड म्हणतो. आणि जिथं 1000पेक्षा जास्त पाऊस होतो, मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होतो, त्याला आपण ह्युमिड रिजन्स म्हणतो. तर हे जे ड्राय फार्मिंग रिजन्स आहे जिथं 750 मिलीमीटरपेक्षा कमी, म्हणजे 650 होऊ शकते, 500 होऊ शकते, 450 होऊ शकते, 500 होऊ शकते, नाही का. तर हे रिजन्स आहे, आपण काय म्हटलं, दीज आर इक्वॅलंट टू दी अरिड रिजन्स. ते जवळपास म्हणजे अरिड रिजन्स सारखेच रिजन्स हे आहेत. समोर जाऊया. बघा आता, ड्रायलँड फार्मिंग, कल्टिवेशन ऑफ क्रॉप्स इन एरियाज वेअर द अॅन्युअल रेनफॉल इज मोर दॅन 750 millimeter but less than 1150 millimeter is called dryland farming. Now see, dry spell during crop period occur. इथं पण सुद्धा ड्राय स्पेल होतात, परंतु क्रॉप फेल्युअर जे आहे दिस इज लेस फ्रिक्वेंट. या ठिकाणी क्रॉप फेल्युअर जे ते जास्त प्रमाणात नाही होत, म्हणजे ड्राय फार्मिंगच्या तुलनेमध्ये या ठिकाणी क्रॉप फेल्युअर चान्सेस कमी राहतात. ड्रायलँड फार्मिंग एरियाज आर ग्रुप अंडर दी सेमी अरिड रिजन्स. हे जे रिजन्स आहेत ते सेमी अरिड रिजन्समध्ये आपण क्लासिफाय करू शकतो. याला अडॉप्शन ऑफ सॉईल अँड मॉइश्चर कन्झर्वेशन प्रॅक्टिसेस अँड ऑल्सो प्रोव्हिजन ऑफ ड्रेनेज स्पेशली इन द ब्लॅक सॉइल्स आर नेसेसरी. बघा, मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, अडॉप्शन ऑफ सॉईल अँड मॉइश्चर कन्झर्वेशन प्रॅक्टिसेस. सॉईल अँड मॉइश्चर कन्झर्वेशन प्रॅक्टिसेस सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. आणि सोबतच तुमचं ड्रेनेज जे आहे खास करून ब्लॅक सॉईलमध्ये हे आवश्यक आहे. हे महत्त्वाचे पॉईंट आहेत ब्लॅक सॉईलमध्येच. का? कारण की हेवी सॉईल आहेत. हेवी सॉईल असल्यामुळे काय होतं की हेवी सॉईलचा ॲक्च्युअली इनफिल्ट्रेशन जो रेट आहे तो कमी राहतो. मग जर का हाय इंटेन्सिटी जर का रेनफॉल झाला एखाद्या वेळेस, नाही का, होतं ना कधी कधी, म्हणजे काय होतं नॉर्मली बघा आपलं पूर्ण वर्षभराचा जो काय ॲव्हरेज रेनफॉल आहे का नाही, त्याचा मॅक्सिमम पाऊस जो होतं एक 4-5 दिवसामध्येच होतो ना, बाकीचा मग थोडा करून डिस्ट्रीब्यूट होतो. तर इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल जर जास्त राहिली तर अशा वेळेस काय होतं की सॉईलचा इनटेक जो रेट आहे किंवा इन्फिल्ट्रेशन रेट आहे कमी असल्या कारणामुळे जास्तीत जास्त पाणी काय होतं फील्डच्या बाहेर निघतं आणि वाहून जातं. त्या कारणामुळे तिथे काय होतं की हे जे आहे एक तर पाण्याचे पण लॉसेस होतात, दुसरं त्या ठिकाणी जसं फील्डवरून पाणी बाहेर पडतं त्यासोबत मातीसुद्धा वाहून जाते, म्हणजे इरोजनसुद्धा होते. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हटलं, सॉईलचं सुद्धा कन्झर्वेशन आवश्यक आहे, ॲज वेल एज तुमचं मॉइश्चर जे आहे त्याचंसुद्धा कन्झर्वेशन आपल्याला आवश्यक आहे. हे सॉईल अँड मॉइश्चर कन्झर्वेशनच्या प्रॅक्टिस आहेत. आपण या पूर्ण जो टॉपिक आहे आपल्या ॲग्रोनॉममध्ये ते त्या ठिकाणी आपण हे शिकत असतो. ते सध्या फक्त थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला जे प्रॉब्लेम्स आहेत ते समजण्यासाठी हे समजणं हे आवश्यक आहे. समोर जाऊया. बघा, रेनफेड फार्मिंग.
Cultivation of crops in regions receiving more than 1150 mm rainfall is known as rain-fed farming. Now see, it is practiced in the humid regions where crop failures are rare and drainage is the important problem. हे जे रिजन्स आहेत ते ऑलमोस्ट इक्वल टू ह्युमिड रिजन्स आहे. या ठिकाणी बघा क्रॉप फेल्युअर जे आहे ते खूपच रेअर आहे, निग्लिजिबल राहतं, कारण पाऊस भरपूर आहे ना, ह्युमिड रिजन आहे ना. तर या ठिकाणी तुम्हाला काय महत्त्वाचं आहे, ड्रेनेज जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. ड्रेनेज हा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम असेल, त्यामुळे ड्रेनेज जे आहे आपल्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. अगदी सिंपल आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं आणि लक्षात ठेवायचं आहे. हे क्लासिफिकेशन दिले तुम्हाला क्लायमेटिकच्या बेसिसवरती, म्हणजे रेनफॉलच्या बेसिसवरती क्लायमेटचं क्लासिफिकेशन जे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. क्लासिफिकेशन ऑफ क्लायमेट ऑन द बेस ऑफ द रेनफॉल, म्हणजे अरिड रिजन कशाला म्हणायचं, सेमी अरिड कशाला म्हणायचं, सब अरिड कशाला म्हणायचं, किंवा ह्युमिड रिजन कशाला म्हणायचं. बघा, ज्या ठिकाणी रेनफॉल हा 500 मिलीमीटरपेक्षा कमी होतो, ॲन्युअल ॲव्हरेज रेनफॉल हा 500 मिलीमीटरपेक्षा कमी आहे, त्याला काय म्हटलं आपण, अरिड रिजन्स. त्याला काय म्हटलं आपण, अरिड रिजन. ज्या ठिकाणी 500 ते 750 मिलीमीटर रेनफॉल होते त्याला आपण म्हटलं सेमी अरिड रिजन्स. ज्या ठिकाणी 750 ते 1000 मिलीमीटर होते त्याला म्हटलं आपण सब अरिड रिजन्स. आणि जिथे 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त रेनफॉल होते त्याला म्हटलं आपण ह्युमिड रिजन्स. तर हे जे क्लासिफिकेशन आहे तुम्हाला पाठ ठेवायचं आहे. समोर जाऊया. नाव बघा, here the United Nations Economic and Social Commissions for Asia and the Pacific distinguish dryland agriculture mainly into two categories, that is dryland farming and rain-fed farming based on the criteria given below. तर हे जे कमिशन आहे यांनी दोन भागात डिवाइड केलेलं, ड्रायलँड फार्मिंग आणि रेनफेड फार्मिंग. त्याचे काही क्रायटेरिया आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं, याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात, किंवा तुमचं जसं ड्रायलँड फार्मिंग रिजन आहे किंवा रेनफेड फार्मिंग रिजन ते. तर ड्रायलँड फार्मिंग रिजनमध्ये जे क्रॉप पिरियड आहे किंवा जो आहे तो किती दिवसाचा राहतो, किंवा रेनफेडमध्ये किती दिवसाचा राहतो, किंवा रेनफॉल त्या ठिकाणी किती राहते, किंवा ते रिजन्स कोणत्या क्लायमेटिक याच्यामध्ये क्लासिफाय केलं, अशा टाईपचे क्वेश्चन आपल्यावरती विचारले जाऊ शकतात, ते लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी बघा, इथं आपल्याला पर्टिक्युलर्स दिलेत, या ठिकाणी क्लास पाडलेत ड्रायलँड फार्मिंग आणि रेनफेड फार्मिंग. बघू शकतो आपण या ठिकाणी रेनफॉलच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर ड्रायलँड फार्मिंग जे रिजन्स आहेत या ठिकाणी 800 मिलीमीटरपेक्षा कमी रेनफॉल होते. रेनफेड फार्मिंग रिजन्स म्हणजे असे रिजन ज्या ठिकाणी 800 मिलीमीटरपेक्षा जास्त रेनफॉल होते, हे त्या कमिशनच्या नुसार बरं का. नंतर बघा, मॉइश्चर अवेलेबिलिटी टू द क्रॉप, ऑब्वियसली या ठिकाणी शॉर्टेज असणार आहे, या ठिकाणी सफिशियंट क्वांटिटी ऑफ वॉटर जिथे अवेलेबल राहील. तुमचं जे ग्रोईंग सीझन आहे किंवा क्रॉप पिरियड जो आहे तो ड्रायलँड फार्मिंग रिजनमध्ये 200 दिवसापेक्षा कमी राहतो, या ठिकाणी 200 दिवसापेक्षा जास्त राहतो. ऑब्वियस आहे ना, पाऊस जास्त तर आपण नंबर ऑफ क्रॉप जास्त घेईल ना, खरीपमध्ये घेईल, रबीमध्ये घेईल, आवश्यक असतं म्हणजे पुरेसं पाणी असेल तर आपण समरमध्ये पण घेईल. तर हे ड्रायलँड फार्मिंग रिजन जे ते पावसाच्या कमतरतेमुळे या ठिकाणी जे ग्रोईंग पिरियड आहे तो 200 दिवसापेक्षा कमी राहतो. रेनफेड फार्मिंगमध्ये 200 पेक्षा जास्त राहतो. हे जे ग्रोईंग रिजन्स आहेत कोणते आहेत, अरिड अँड सेमी अरिड रिजन्स, आपण मागे पण बघितलं नाही का. आणि हे जे आहे ते ह्युमिड अँड सब ह्युमिड रिजन्समध्ये येतं. नंतर तुमचं क्रॉपिंग सिस्टीम जे या ठिकाणी सिंगल क्रॉप किंवा इंटर क्रॉपिंग घेतलं जाऊ शकतं. या ठिकाणी तुमचं इंटर क्रॉपिंग किंवा आपण डबल क्रॉपिंग सुद्धा घेऊ शकतो नाही का, म्हणजे खरीपमध्ये पण घेतलं, रबीमध्ये पण घेतलं, समरमध्ये पण घेतलं, अशा पद्धतीनं. या ठिकाणी मी सिंगल क्रॉप घेऊ शकता किंवा इंटर क्रॉप घेऊ शकता, म्हणजे एका वेळेस एक क्रॉप किंवा एका जमिनीवरती 2 क्रॉप असं घेऊ शकतो आपण. पण पावसाच्या कमतरतेमुळे डबल क्रॉपिंग या ठिकाणी पॉसिबल नाही राहत. म्हणजे एकदा खरीपमध्ये जर क्रॉप घेतलं तर रबीमध्ये आपल्याला क्रॉप घेण्यासाठी तिथं मॉइश्चरच नाही राहत फील्डमध्ये तेवढं, अशा पद्धतीनं. तर आपण डबल क्रॉपिंग म्हणतो, जे की इथं पॉसिबल नाही, या ठिकाणी आपण घेऊ शकतो. कॉन्स्टंट्स बघा, विंड अँड वॉटर इरोजन हा याचा प्रॉब्लेम आहे, या ठिकाणी वॉटर इरोजन हा प्रॉब्लेम आहे. तर हा जो पार्ट आहे किंवा चार्ट आहे हा तुम्हाला काय करायचं व्यवस्थितपणे लक्षात घ्यायचं आहे. समोर जाऊया. बघा, सिन्स द टर्म्स ड्राय फार्मिंग, ह्या ठिकाणी बघा हे एक महत्त्वाचं आहे. सिन्स द टर्म्स ड्राय फार्मिंग, ड्रायलँड फार्मिंग, रेनफेड फार्मिंग, अरिड फार्मिंग किंवा सेमी अरिड अँड ह्युमिड रिजन्स आर सिनॉनिमसली यूज ॲट द सेव्हरल सिच्युएशन्स. ह्या ज्या टर्म्स आहेत, ड्राय फार्मिंग, ड्रायलँड फार्मिंग, रेनफेड फार्मिंग, अरिड, सेमी अरिड आणि ह्युमिड रिजन्स, हे जवळपास सिनॉनिमसली यूज केला जातात बऱ्याच ठिकाणी. परंतु ICARनं काय केलं, हा जो प्रॉब्लेम आहे किंवा नेमकं कोणत्या रिजनला नेमकं काय म्हणायचं आहे हा त्यांनी थोडंसं काय केलेलं डिस्टिंग्विश केलेलं आहे. तर थोडक्यात सांगतो डिस्टिंग्विशिंग काय, की म्हणजे बा हे जे काही ड्राय फार्मिंग आहे का ड्रायलँड फार्मिंग आहेत हे सगळे रेनफेड फार्मिंगचे रिजन्स आहेत. हे कोणते आहेत, रेनफेड फार्मिंग. बेसिकली रेनफेड फार्मिंग म्हणजे काय म्हटलं आपण, किंवा रेनफेड म्हणजे ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हणा समजा, किंवा रेनफेड जे फार्मिंग आहे, रेनफेड फार्मिंग म्हणजे असं फार्मिंग किंवा असं क्रॉप कल्टिवेशन ज्या ठिकाणी आपण आर्टिफिशियल ॲप्लिकेशन नाही करत वॉटरचं. तर मग हे जे आहे ड्राय फार्मिंग किंवा ड्रायलँड फार्मिंग हे रेनफेड फार्मिंगचंच काय एक पार्ट आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी काय केलं, डिस्टिंग्विशिंग केलं. सेमच आहे, काही वेगळं नाही आहे. तर तुम्हाला ते असं नको वाटायला की ते मी तुम्हाला सांगितलं नाही आहे, म्हणून एक वेळेस पुढे बघून घ्या आपण. बघा, while differentiating between the rain-fed and dryland farming, it has been resolved that the rain-fed farming or the agriculture generally refers to the agriculture which is solely dependent on the rainwater and does not receive any additional water at any stage of the crop through the irrigation. In other words, rain-fed agriculture is synonymous to the non-irrigated agriculture. म्हणजे असं ॲग्रिकल्चर ज्या ठिकाणी आपण इरिगेशन नाही देत. त्यानंतर बघा, it includes rain-fed wetlands as well as rain-fed drylands. So drylands are therefore the part of the
रेनफेड लँड्स. ड्रायलँड्स काय आहे ते रेनफेड लँडचा पार्ट आहे, काय वेगळं नाही, म्हणजे काही वेगळं नाही त्याच्यामध्ये, जे आतापर्यंत बघत आलो आपण तेच आहे, त्याच्यात काही असं वेगळं नाही दिलेलं, हा पण तोच पार्ट आहे. नंतर बघा, drylands are defined as the areas where the minimum annual and average rainfall for producing a crop is estimated to be as low as 500 mm. This range of rainfall is not sufficient for the crop plants to grow, and very often they show moisture stress symptoms as most of the growing period evapotranspiration exceeds moisture absorption in dryland areas. Such areas are called dryland areas, and cultivation of field crops in such areas is called dryland farming or dryland agriculture. Drylands are scattered throughout the country except high rainfall states. नंतर नेक्स्ट बघा, प्रॉब्लेम्स ऑफ ड्रायलँड ॲग्रिकल्चर, जो की आपला मेन पार्ट आहे या सेशनचा. तर अपेक्षा आहे की आत्तापर्यंत तुम्हाला ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हणजे काय, हे काय आहे थोडक्यात समजलं असेल नाही का. ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हणजे काय हे जर समजलं तर आपल्याला त्याचे प्रॉब्लेम समजतील. मी जर डायरेक्टच तुम्हाला प्रॉब्लेम्स ऑफ ड्रायलँड ॲग्रिकल्चर शिकवायला सुरुवात केली असती तर तुम्हाला समजलं नसतं एखाद्या वेळेस. पण आता आपल्याला माहिती आहे की बा ड्रायलँड ॲग्रिकल्चर नेमकं काय नाही का. मग आपण आपल्याला समोरचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण आता या ठिकाणी व्यवस्थितपणे समजून घेऊ शकतो. सगळा थेरॉटिकल पार्ट आहे, फक्त समजून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे नाही का. याला फार रटत बसण्याची गरज नाही, अगदी सिम्पल आहे. जसं जसं आपण अजून समोर जाईल, समोरचे टॉपिक स्टडी करेल, ॲग्रॉनॉमीमध्ये आहे किंवा सॉईल सायन्समध्ये आहे, तर हे जे पार्ट आहे, हे जे पॉईंट्स आहेत, हे प्रॉब्लेम जे आहेत आपल्याला तसेच समजून जातात काय प्रॉब्लेम असू शकतात ड्रायलँड ॲग्रिकल्चरमध्ये नाही का. पण या ठिकाणी आपल्याला समराईज करून काय करायचे, जे ओव्हरऑल जे ड्रायलँड ॲग्रिकल्चर रिजनचे जे काही प्रॉब्लेम आहेत या ठिकाणी आपल्याला एका ठिकाणी काय करायचे, स्टडी करायचे आहेत. तर आपण सुरुवात करूया. बघा, आता एक गोष्ट तर तुमच्या लक्षात आली असेल, ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हणजे काय म्हटलं आपण की असं क्रॉप कल्टिवेशन जे की पूर्णपणे पडणाऱ्या पावसावरती अवलंबून आहे, पूर्णपणे पडणाऱ्या पावसावरती अवलंबून आहे, ज्या ठिकाणी आपण आर्टिफिशियल ॲप्लिकेशन नाही करत वाटरचं, म्हणजे इरिगेशन नाही देत, त्याला पण म्हटलं ड्रायलँड ॲग्रिकल्चर. म्हणजे डेफिनेटली या ठिकाणी वॉटर स्कॅरसिटी हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असणार आहे. काय असणार आहे, वॉटर स्केअरसिटी जो आहे हा एक म्हणजे पाण्याची जी कमतरता आहे तोच एक मेन प्रॉब्लेम असणार आहे. आणि इनडायरेक्टली मग तुमचं टेम्परेचर म्हणा, विंड स्पीड म्हणा किंवा तुमचं रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे, तर हे सुद्धा इनडायरेक्टली त्या ठिकाणी काय असणार आहे, प्रॉब्लेम्स असणार आहे. या व्यतिरिक्त पण भरपूर प्रॉब्लेम आहे जे की आपल्या समोर जाऊन बघायचे आहेत. वन बाय वन बघूया आपण. बघा, इन रेनफेड ॲग्रिकल्चर स्कॅरसिटी ऑफ वॉटर म्हणजे पाण्याची कमतरता जी आहे, स्कॅरसिटी ऑफ वॉटर इज द मेन प्रॉब्लेम. तोच असणार ना, कारण की त्या ठिकाणी आपण आर्टिफिशियल ॲप्लिकेशन नाही करत वॉटरचं. जसं आपण ड्रायलँड ॲग्रिकल्चरचे रिजनचं क्लासिफिकेशन बघितलं, ड्राय फार्मिंग तुमचं 750 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस आहे, त्या ठिकाणी ड्राय स्पिल खूप कॉमन होतात, तर क्रॉप फेल्युअर त्या ठिकाणी फ्रिक्वेंट आहेत. तो एक प्रॉब्लेमच आहे ना, म्हणजे पाण्याची कमतरता हाच तर मेन प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणचा नाही का. इन रेनफेड ॲग्रिकल्चर स्कॅरसिटी ऑफ वॉटर इज द मेन प्रॉब्लेम. अपार्ट फ्रॉम द लो अँड इरॅटिक बिहेवियर ऑफ द रेनफॉल, high evaporative demand and limited water holding capacity of the soil constitute the principal constraints in the crop production in the rainfed agriculture. आता बघा, म्हणजे एक तर पावसाची कमतरता, दुसरं त्या ठिकाणी जर का टेम्परेचर जास्त असेल, ह्युमिडिटी कमी असेल, विंड व्हेलॉसिटी जास्त असेल, तर अशा केसमध्ये इव्हॅपोरेशन हे जास्त होतं नाही का. म्हणजे उन्हाळ्यामध्ये बघा, आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर का आपण समजा म्हणजे काही भाजीपाला लावला शेतामध्ये, आपण आज इरिगेशन दिलं, तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी तिथे गेले तुम्हाला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ती जमीन पूर्णपणे कोरडी झालेली दिसते. का? एक तर टेम्परेचर जास्त आहे, ॲटमॉस्फेरिक ह्युमिडिटी कमी आहे नाही का, आणि त्या कारणामुळं इव्हॅपोरेटिव्ह डिमांड जी राहते ती खूप जास्त राहते, त्यामुळे इव्हॅपोरेशन त्या ठिकाणी जास्त होतं. मग हे ड्रायलँड ॲग्रिकल्चरच्या बाबतीत पण तेच आहे. त्या ठिकाणी एक तर पावसाची कमतरता म्हणजे पाण्याची कमतरता आहे, दुसरं टेम्परेचर किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटी कमी असेल, तर अशा केसमध्ये जे हे आहे इव्हॅपोरेशन जे ते खूप जास्त होतं. इव्हॅपोरेशन झाल्यामुळे सॉईलची मॉइश्चर होल्ड आहे किंवा होल्ड झालं मॉइश्चर, ते इव्हॅपोरेट झालं तर ऑब्वियसली त्या ठिकाणी डेफिशियन्सी जाणवणार. तर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी सॉईलची तो पण या ठिकाणी एक मेजर प्रॉब्लेम असू शकतो नाही का. बघा, आता yield fluctuations are high mainly due to the vagaries of the weather, often much behind the risk-bearing capacity of the farmers. Owing to the erratic behavior and the improper distribution of the rainfall, agriculture is risky, farmers lack resources, tools becomes inefficient, and ultimately productivity is low. बघा, तिथे काय म्हटलं, बिहेवियर अँड इम्प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल. आता पावसाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्या, हे तर बेसिकली आपण मेट्रोलॉजीमध्ये खूप डिटेलमध्ये जाऊन शिकतो. पण बघा, पावसाचं कसं राहतं, समजा आपण म्हटलं की बा 1194 मिलीमीटर हे आपला ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉल आहे समजा इंडियाचा नाही का. तर एखाद्या रिजन समजा आपण तेच पकडूया, समजा 1194 मिलीमीटर एक ॲन्युअल ॲव्हरेज रेनफॉल आहे. तर आता ॲक्च्युली अमाऊंट ऑफ रेनफॉल किती आहे हे जितकं महत्त्वाचं आहे की नाही, त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे किंवा तुमचं डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल किंवा इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल. याचा अर्थ असा की बा 1194 मिलीमीटर समजा पाऊस पडतो आहे, समजा काही रिजन्स आहेत, समजा महाराष्ट्रामध्येच बघा, जसं पश्चिम महाराष्ट्र आहे, पूर्व महाराष्ट्र आहे किंवा मध्य महाराष्ट्र आहे, सगळ्या ठिकाणी सारखा पाऊस होतो का? नाही होतो, वेगळा वेगळा होतो. पण तो या ठिकाणी काय आहे की समजा आपण आज पेरणी करतो, समजा जूनमध्ये आपण पेरणी करत असताना आपल्याला चांगला पाऊस पडला, आपण पेरणी केली,
आणि नंतर काय झालं 15-20 दिवस महिनाभर पाऊसच नाही पडला, म्हणजे ड्राय स्पेल झाले. आणि नंतर काय झालं 2-3 दिवस कंटिन्युअस पाऊस पडत गेला, हाय इंटेन्सिटी रेनफॉल झाली. म्हणजे 4 दिवसामध्येच काय झालं, एक समजा पकडून घ्या 4 दिवसामध्ये तुमचं 400-500 मिलीमीटर रेनफॉल झाला. तो 400-500 मिलीमीटर भलेही 4 दिवसात रेनफॉल झाला, पण तो आपल्या कामाचा आहे का? नाही आहे. तो 400-500 मिलीमीटर रेनफॉल जर का समजा टप्प्याटप्प्याने जर झाला तर तो काय होईल, फायदेशीर असेल क्रॉपसाठी. इंटेन्सिटी रेनफॉल जास्त झाली म्हणजे कमी दिवसामध्ये जास्त पाऊस पडला नाही का, 4-5 दिवसामध्ये 500 मिलीमीटर पाऊस पडला तर ती जमीन तेवढा पाऊस थोडी ना होल्ड करून ठेवणार, तिथं पाणी वाहून जाणार की. म्हणून या ठिकाणी अमाऊंट ऑफ रेनफॉल जो आहे, किती पाऊस पडतो हे पण महत्त्वाचं आहे, पण तो त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल. तो ड्रायलँड ॲग्रिकल्चरमध्ये काय होतं बेसिकली, तसं नॉर्मली जनरली काय होतं की आपला जो ओव्हरऑल ॲव्हरेज रेनफॉल आहे त्याच्या मॅक्सिमम रेनफॉल आपल्याला फार कमी दिवसात, म्हणजे रेनी सीझनमध्ये 4-8 दिवसामध्येच 50% रेनफॉल होऊन जातो, बाकीचा रेनफॉल आता थोडं टप्प्याटप्प्याने होतो. तर म्हणजे इतकाच रेनफॉल झाला तरी चालतो, परंतु काय की तो टप्प्याटप्प्याने झाला पाहिजे, क्रॉपच्या पर्टिक्युलर स्टेजेस वाईज झाला पाहिजे नाही का. तर तो काय होतं आपल्याला लाईफ सेव्हिंगचं काम करतो आपल्या क्रॉपचं. मग ड्रायलँड ॲग्रिकल्चरमध्ये काय होतं, पाऊस तर ठीक आहे, पाऊस तर कमी होतोच आहे, पण तो काय होतोय त्याचं डिस्ट्रीब्युशन जे ते सुद्धा प्रॉपर नाही आहे. एकदाच काय होईल, भरपूर पाऊस पडून जाईल, नंतर मग भरपूर दिवसापर्यंत पाऊसच पडणार नाही. तर मग हा सुद्धा एक प्रॉब्लेम आहे. म्हणून बघा अमाऊंट ऑफ रेनफॉल जितकं महत्त्वाचं आहे तितकंच त्या ठिकाणी तुमचं डिस्ट्रीब्युशन किंवा इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल जे ते सुद्धा महत्त्वाचं आहे, हे त्या ठिकाणी होत नाही. तर हा सुद्धा एक प्रॉब्लेम असणार आहे. तर हे सुद्धा आपल्याला 1 बाय 1 जे ते या ठिकाणी बघायचं आहे. आता आपण जे प्रॉब्लेम्स आहेत ॲक्च्युअली जेवढे प्रॉब्लेम्स आहेत ते इथे समराईज करूया, ते एकदा बघूया, नंतर 1 बाय 1 आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. तर बघा जे प्रॉब्लेम्स आहेत या ठिकाणी तुमचं बरेचसे प्रॉब्लेम्स ऑफ द रेनफेड ॲग्रिकल्चर in India can be broadly grouped into the following 5 categories. 5 कॅटेगरीमध्ये आपण प्रॉब्लेम क्लासिफाय करतो. यामध्ये पहिलं तुमचं क्लायमॅटिक प्रॉब्लेम्स. आपण ड्रायलँड ॲग्रिकल्चरचे प्रॉब्लेम्स बघतो आहे. तर पहिलं क्लायमॅटिक प्रॉब्लेम्स. तर क्लायमॅटिक प्रॉब्लेम्समध्ये बघा रेनफॉल कॅरेक्टरिस्टिक्स, हाय टेम्परेचर, लो रिलेटिव्ह ह्युमिडिटी, हाय विंड व्हेलोसिटी. हे तर मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की नाही, आपण समोर जाऊन तर बघणारच आहे. म्हणजे रेनफॉल कॅरेक्टरिस्टिक कसं आहे, म्हणजे रेनफॉल कशा पद्धतीनं होते, म्हणजे अमाऊंट ऑफ रेनफॉल समजा. त्यानंतर तुमचं हाय टेम्परेचर का जास्त असेल तर इव्हॅपरेशन जास्त होईल. लो रिलेटिव्ह ह्युमिडिटी जेवढी कमी असेल तेवढी त्या ठिकाणची म्हणजे इव्हॅपरेशनल डिमांड जी आहे का नाही ती जास्त असणार आहे. ह्युमिडिटी कमी असेल तर इव्हॅपरेशन जास्त असेल. ओके. त्यानंतर हाय विंड व्हेलोसिटी, हवेचा स्पीड जितका जास्त असणार तेवढी इव्हॅपरेशन जास्त असणार नाही का. आता हा जो पार्ट आहे ॲक्च्युली हा म्हणजे क्लिअर कट समजण्यासाठी आपल्याला मेट्रोलॉजीचा जो पार्ट आहे तो आपल्याला प्रॉपरली बघावं लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर होऊन जातात, तरी आपण समोर जाऊन हे डिस्कस करणार आहे. त्यानंतर तुमचं सॉईल रिलेटेड प्रॉब्लेम्स बघा, फिजिकल प्रॉब्लेम, केमिकल प्रॉब्लेम्स किंवा बायोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहे नाही का. सॉईलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी हा एक प्रॉब्लेम असू शकतो नाही का. म्हणजे जनरली जे ड्रायलँड ॲग्रिकल्चर रिजन्स आहे त्या ठिकाणी सॉईल ह्या सँडी टाईपचे राहतात किंवा थोडेसे ग्रॅव्हली राहतात, म्हणजे रफ टेक्स्चर राहतात. जे रफ टेक्स्चर सॉईल आहेत, सँडी म्हणजे कोणतं रेताळ जमीन आहे, रेताळ जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी मुळात कमी राहते. तर हा एक प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी. केमिकलच्या बाबतीत जर का बघितलं म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज काय त्या ठिकाणी सॉईलची जी फर्टिलिटी आहे ती कमी असते ॲक्च्युली नाही का. सँडी टाईपचं बघा, सँडी टाईपची सॉईलची फर्टिलिटी काय कमी आहे, क्लेच्या तुलनेमध्ये कशी असणार आहे, कमी असणार आहे. किंवा अदर पण केमिकल रिॲक्शन्स आहेत त्या ठिकाणी काय होतात, रेस्ट्रिक्ट होतात. त्यामुळे त्या ठिकाणी फर्टिलिटी हा पण एक प्रॉब्लेम येतो. बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी जसं रेनफॉल कमी होतो म्हणजे ऑब्व्हियसली त्या ठिकाणी व्हेजिटेशन कमी म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर त्या ठिकाणी कमी पडणार, म्हणजे बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी रेस्ट्रिक्ट होणार. हा एक त्या ठिकाणचा एक प्रॉब्लेम असणार आहे. समोर बघा टेक्नॉलॉजिकल प्रॉब्लेम्स आहे, अवेलेबिलिटी ऑफ ॲप्रोप्रिएट हायल्डिंग व्हरायटीज, सॉईल फर्टिलिटी, हेवी वीड इन्फेस्टेशन. आता बघा ॲप्रोप्रिएट हायल्डिंग व्हरायटीचं काय म्हणणं आहे की हे टेक्नॉलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत, जसं रेनफेड रिजन्स आहेत. आता बघा आपला जो फोकस आहे की नाही रिसर्चचा तो सुद्धा बेसिकली कशावरती इरिगेटेड ॲग्रिकल्चरवरती फोकस आहे. आपल्या ज्या व्हरायटीज आहेत की नाही, ज्या हायल्डिंग व्हरायटीज आहेत त्यांची वॉटर डिमांड पण जास्त आहेत नाही का. मग आपल्याला आता याच्यावरती फोकस करण्याची गरज आहे की म्हणजे ड्रायलँड ॲग्रिकल्चर रिजन्स आहेत ज्या ठिकाणी म्हणजे कमी दिवसच पाऊस राहतो किंवा त्या ठिकाणी वॉटरची स्कॅरसिटी आहे. मग अशा टाईपच्या व्हरायटीज डेव्हलप करावं लागतील की ज्या हायल्डिंग आहे, हायल्डिंगच्या सोबत त्या वॉटर रेजिस्टंट किंवा वॉटर टॉलरंट आहेत नाही का. मग हे एक प्रॉब्लेम आहे आपला. नंतर सॉईल फर्टिलिटीवरती पण आपल्याला काम करावं लागेल. आपण काय करतो, प्रोडक्शन तर घेतोच आहे, पण त्याच्यामध्ये लागणारे इनपुट्स अमेंडमेंट्स आहेत किंवा फर्टिलायझर्स आहेत किंवा ऑर्गॅनिक मॅटर आहे ते आपण त्या ठिकाणी जास्त प्रमाणात यूज नाही करत, त्यावरती पण आपल्याला भर द्यावा लागेल. तो सुद्धा एक प्रॉब्लेम आहे. हेवी वीड इन्फेस्टेशन आहे, वीडचा पण प्रॉब्लेम आहे नाही का. म्हणजे आपण सोईंग केल्याच्या नंतर काय होतं की 4-5 दिवस लागतात वीडच्या आपल्या एखाद्या क्रॉपच्या जर्मिनेशनसाठी. तोपर्यंत वीड हे उगवून त्या क्रॉपला सप्रेस करण्यामध्ये सक्षम राहतात, कारण त्याचं वीड ग्रोथ जो फास्ट होतो नाही का. वीड हा एक मेन प्रॉब्लेम आहे. नंतर इन्स्टिट्यूशनल प्रॉब्लेम बघा, क्रेडिट, मार्केटिंग अँड डिस्ट्रीब्युशन, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, फार्म लेव्हल नॉलेज बेस
नाही का. आता क्रेडिटचं काय म्हणणं आहे बघा, जसं आपल्याला जर का मॉडर्न टेक्नॉलॉजी जर का ॲडॉप्ट करणं असेल तर आपल्याकडे तेवढा पैसा पण लागेल. आता ड्रायलँड ॲग्रिकल्चरमध्ये शेती अशी आहे की बा त्यांना म्हणजे ते जे काम करतात शेतीमध्ये तेवढं उत्पन्न होईल का त्याची पण गॅरंटी नाही राहत, कारण की रिस्कीच आहे ना, म्हणजे पाऊस पडेल का नाही पडेल. तर मग अशा केसमध्ये ज्या मॉडर्न टेक्नॉलॉजी जर का ॲडॉप्ट करण्याची असेल तर खूप मोठे पैसे लागणार त्या ठिकाणी, आणि ते पैसे म्हणजे ते बिअर करण्यासाठी त्यांची तेवढी ॲबिलिटी नसणार आहे, नाही का. म्हणजे क्रेडिट हा एक प्रॉब्लेम झाला. मार्केटिंग अँड डिस्ट्रीब्युशन, असं जे काही प्रोड्यूस आहे ते प्रोड्यूसला ते त्या लेव्हलचं मार्केट असायला पाहिजे, तर ते त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही एखाद्या वेळेस. हा एक प्रॉब्लेम आहे. रिसर्च अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर जो आपण बघितला. नंतर सोशिओ इकॉनॉमिक प्रॉब्लेम, पॉप्युलेशन ग्रोथ आहे, लँड टेन्युअर अँड फ्रॅगमेंटेशन आहेत. हे सगळे काय आहेत तुमच्या ड्रायलँड ॲग्रिकल्चर रिजनचे प्रॉब्लेम्स आहेत, जे की आपल्याला 1 बाय 1 ठिकाणी बघायचे. हे सगळ्या थेरॉटिकल पार्ट आहे ॲक्च्युली, जे मी तुम्हाला आता एक्सप्लेन केले. त्याच्या पलीकडेच्यामध्ये काहीही नाही आहे. तुम्ही वाचलं तरी सुद्धा तुम्हाला समजून जातं, काही याच्यामध्ये अडचण नाही आहे. पहिलं बघू आपण क्लायमॅटिक प्रॉब्लेम्स. त्या ठिकाणी बघा क्लायमॅटिकमध्ये बघा रेनफॉल, टेम्परेचर, ह्युमिडिटी अँड विंड्स ड्युरिंग द क्रॉप सीझन्स लार्जली डिटरमाइन द सक्सेस ऑर फेल्युअर ऑफ द रेनफेड ॲग्रिकल्चर. हे लक्षात ठेवायचं आहे की ड्रायलँड ॲग्रिकल्चरमध्ये क्लायमॅटिक कोणते कोणते पॅरामीटर्स आहेत जे की खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. रेनफॉल, टेम्परेचर, ह्युमिडिटी आणि विंड. का रेनफॉल हा एक मेजर फॅक्टर आहे ड्रायलँड ॲग्रिकल्चरमधला. ओके, लिमिटिंग फॅक्टर आहे. टेम्परेचरचं काय की टेम्परेचरचा इन्फ्लुएन्स काय राहतो, टेम्परेचर काही जास्त राहील तर तुमचं ते इव्हॅपरेशन जास्त होणार. ह्युमिडिटीच्या बाबतीत पण तसंच आहे. ह्युमिडिटी जर का कमी असेल तर इव्हॅपरेशन जास्त होणार, नाही का. जसं उन्हाळ्यामध्ये बघा, उन्हाळ्यामध्ये काय करतं, ह्युमिडिटी कमी राहते तर इव्हॅपरेशन जास्त होते. तेच तुम्ही पावसाळ्याच्या सीझनमध्ये बघा, ह्युमिडिटी वातावरणामध्ये खूप राहते तर जमीन जास्त वेळेपर्यंत ओली राहते, नाही का, कारण की तिथे इव्हॅपरेशन कमी होतं. त्यानंतर विंड्स बघा, विंडचा स्पीड जेवढा जास्त असेल तेवढं इव्हॅपरेशन जास्त असणार. म्हणजे हे जे फॅक्टर्स आहेत किंवा पॅरामीटर्स, वेदर पॅरामीटर जे आहेत, रेनफॉल, टेम्परेचर, ह्युमिडिटी अँड विंड्स, हे अतिशय महत्त्वाचा रोल जे क्रॉपच्या फेल्युअर किंवा सक्सेसमध्ये प्ले करत असतात ड्रायलँड ॲग्रिकल्चर रिजन्समध्ये. फक्त तिथंच नाही तर प्रत्येकच ठिकाणी, पण जिथं आपल्याला पावसाची पाण्याची कमतरता नाही तर आपण त्या ठिकाणी इरिगेशन प्रोव्हाइड करतो. म्हणून खास करून ड्रायलँड ॲग्रिकल्चरमध्ये हे जे फॅक्टर्स आहेत ते अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतात. यापैकी आपण पहिल्यांदा बघूया रेनफॉल कॅरेक्टरिस्टिक्स. पहिल्यांदा बघू आपण रेनफॉल कॅरेक्टरिस्टिक. बघा आता रेनफॉल इज द मेजर क्लायमॅटिक फॅक्टर. हा जो तो अतिशय महत्त्वाचा क्लायमॅटिक फॅक्टर आहे. म्हणजे आपल्याला जर काय विचारलं की ह्या चारपैकी कोणता सगळ्यात जास्त महत्त्वाचा क्लायमॅटिक फॅक्टर आहे जो की ड्रायलँड ॲग्रिकल्चरमध्ये अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतो, नाही का, तर तो तुमचा रेनफॉल. त्यानंतर बघा रेनफॉल कॅरेक्टरिस्टिक. रेनफॉल इज द मेजर क्लायमॅटिक फॅक्टर विच डिटरमाइन्स द सक्सेस ऑर फेल्युअर ऑफ द रेनफेड ॲग्रिकल्चर इन द कंट्री. द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक ऑफ द रेनफॉल ॲज्युम्स द सिग्निफिकन्स इन दिस रिगार्ड्स. तर रेनफॉलचे काही कॅरेक्टरिस्टिक आहे. मी तुम्हाला सांगितलं की नाही, अमाऊंट ऑफ रेनफॉल, डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल, इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल, तेच आहे. बघा आता अमाऊंट ऑफ रेनफॉल, इंटेन्सिटी ऑफ अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल, लेट ऑनसेट ऑफ द मान्सून, अर्ली विड्रॉल ऑफ मान्सून, नंतर प्रोलॉंग ड्राय स्पेल्स. हे रेनफॉलच्या कॅरेक्टरिस्टिक आहे जे की अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करते. आता बघा अमाऊंट ऑफ रेनफॉल म्हणजे किती अमाऊंट ऑफ रेनफॉल होते ते पण खूप मॅटर करतं. म्हणजे रेनफॉल 500 मिलीमीटर आहे किंवा 750 मिलीमीटर आहे किंवा 1000 मिलीमीटर आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे. तर आपण बघितलं का नाही, ड्राय फार्मिंग रिजन ज्या ठिकाणी की 750 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतोय, मग त्या ठिकाणी वॉटर स्कॅरसिटी हा खूपच मोठा प्रॉब्लेम आहे. तिथे ड्राय स्पेल खूप कॉमन होतात, तर क्रॉप फेल्युअर पण कॉमन आहे. तेच त्या ठिकाणी आपण बघितलं रेनफेड ॲग्रिकल्चर, जिथे की 1150 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो, म्हणजे पाऊस भरपूर आहे, म्हणजे अमाऊंट ऑफ रेनफॉल भरपूर आहे. त्या ठिकाणी थोडेसे प्रॉब्लेम्स रिअर आहेत क्रॉप फेल्युअरचे. म्हणजे अमाऊंट ऑफ रेनफॉल सुद्धा हे खूप महत्त्वाचा रोल प्ले करते या ठिकाणी. त्यानंतर बघा इंटेन्सिटी अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल. किती अमाऊंट ऑफ रेनफॉल होते हे जितकं महत्त्वाचं आहे ते महत्त्वाचं आहेच. बघा मी तर मला हे म्हटलं नाही की ते महत्त्वाचं नाही म्हणून. अमाऊंट ऑफ रेनफॉल किती होते हे जितकं महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की इंटेन्सिटी अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल. म्हणजे अमाऊंट ऑफ रेनफॉल, सफिशियंट अमाऊंट ऑफ रेनफॉल तर झालीच पाहिजेत, परंतु त्याचं जे इंटेन्सिटी जे आहे आणि जे डिस्ट्रीब्युशन आहे ते सुद्धा प्रॉपर असणं आवश्यक आहे. म्हणजे 1100 म्हणजे समजा 1500 मिलीमीटर रेनफॉल झाला, रेनफॉल किती होतं समजा 1500 मिलीमीटर होतोय, परंतु झालं काय, त्यातला 1000 मिलीमीटर रेनफॉल म्हणजे पावसाळ्याच्या सीझनमध्ये 8च दिवसामध्ये झाला, आणि बाकीचा 500 मिलीमीटर रेनफॉल जो होतो मग बाकीच्या 4-6 महिन्यामध्ये झाला. तर मग अशा वेळेस 8च दिवसात जर का 1000 मिलीमीटर रेनफॉल होत असेल तर ते जे पाणी आहे किंवा त्याची जी इंटेन्सिटी जी डिस्ट्रीब्युशन आहे ते प्रॉपर नाही आहे. कारण की याच्यामुळे काय होणार, 8 दिवसात झाला 1000, मग बाकीचे दिवस गॅप पडला, मग मध्ये मध्ये थोडा पाऊस पडत गेला वर्षभरामध्ये. तर ॲक्च्युली क्रॉपला ज्या स्टेजला त्याची गरज होती त्या स्टेजला न होता तो एकदाच पडला, एकदाच पुष्कळ पाऊस पडला. असं मध्यंतरी बघा आता मागे झालं होतं असं. म्हणजे पाऊस म्हणजे मला वाटतं आता 1 वर्ष अगोदरचीच गोष्ट आहे, बऱ्याच ठिकाणी असं घडलं की म्हणजे जसं मान्सून सुरू झाला, सुरुवातीला खूप पाऊस पडला आणि मध्ये 1-1.5 महिना पाऊसच नाही पडला, लोकांनी सोयाबीन गेलं कामातून, आणि नंतर परत खूप पाऊस पडला. तर मग कसं क्रॉप फेल झाल्याच्या नंतर कितीही पाऊस पडला त्याला काही मतलब आहे का, नाही. म्हणून मग काय म्हटलं, डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल जे ते खूप महत्त्वाचं आहे. इंटेन्सिटी जी आहे ती पण महत्त्व. इंटेन्सिटी म्हणजे म्हणजे तीव्रता, पावसाची तीव्रता. म्हणजे पाऊस काय झालं,
म्हणजे एका दिवसातच तुमचं काय झालं, भरपूर पाऊस पडला, त्याला काही मतलब नाही. त्याचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. पाऊस तुम्हाला 1000 मिलीमीटर झाला तरी चालतो, परंतु त्याचं डिस्ट्रीब्युशन जे ते प्रॉपर असलं पाहिजे. क्रॉपच्या स्टेजेस जे आहेत, क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस आहेत, त्यानुसार तो पाऊस जो तो पडला पाहिजे. त्याला तेव्हा ते काय होईल, क्रॉपचं प्रॉपर ग्रोथ होईल का त्याची रिक्वायरमेंट ही फुलफिल होईल. त्यानंतर बघा लेट ऑनसेट ऑफ मान्सून. मग इथं काय ड्रायलँड एग्रीकल्चर जर का पाऊसच जर समजा उशिरा आला, मान्सूनच उशिरा आले, तर शेतकरी तरी काय करणार. शेवटी त्यांना पाऊस उशिरा आला तर पेरणी पण उशिरा करावं लागणार. मग जो ॲक्च्युअल जो काही ग्रोथ पिरियड आहे क्रॉपचा तो काय होणार, का त्याची रिक्वायरमेंट आहे क्लायमॅटिक ती फुलफिल होणार नाही. तर अल्टिमेटली काय होणार, त्याच्या इल्ड प्रोडक्शन इल्ड जे आहे त्याच्यावरती काय होणार, त्याचा फटका बसणार. अर्ली विड्रॉल ऑफ मान्सून, लेट ऑनसेट ऑफ मान्सून जे आहे हे जितकं घातक आहे त्याच्यापेक्षा जास्त घातक काय तुमचं अर्ली विड्रॉल. म्हणजे नेमकं काय होतं, क्रॉप समजा सुरुवातीला काय होईल, आपण क्रॉप सोईंग केलं, त्याचं उगवून येणार नाही का, प्रॉपर त्याचं ग्रोथ व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होणार, नंतर ते रिप्रोडक्टिव्ह ग्रोथमध्ये जाणार. समजा रिप्रोडक्टिव्ह ग्रोथमध्ये असल्याच्या नंतर किंवा रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये असल्याच्यानंतर जर का रेनफॉल काय झालं, विड्रॉल झालं, म्हणजे पाऊसच थांबून गेला किंवा पावसाचा जो पिरियड आहे तो संपून गेला, तर अशा केसमध्ये काय होणार की ॲक्च्युअली त्या रिप्रोडक्टिव्ह स्टेजमध्ये क्रॉपला खूप गरज होती पावसाची, ज्याला आपण क्रिटिकल म्हणजे रिप्रोडक्टिव्ह एक्झाम्पल म्हणून सांगतोय. समजा क्रिटिकल ग्रोथ पिरियड नाही का, असं प्रत्येक क्रॉपची कुठली ना कुठे क्रिटिकल ग्रोथ स्टेज असते, तुम्हाला माहीत असेल तर. जसं व्हीट आहे, समजा व्हीटमध्ये CRI एक अतिशय क्रिटिकल हे आहे, स्टेज आहे. त्यानंतर तुमचं त्याच्यामध्ये ग्रेन फिलिंग स्टेज आहे. समजा आपण पल्सेसमध्ये पाहिलं तर फ्लावरिंग आणि पॉड फिलिंग स्टेज महत्त्वाची आहे. तुम्ही जर मेजमध्ये बघितलं तर टॅसलिंग आणि सिल्किंग स्टेज महत्त्वाची आहे. कॉटनमध्ये जर का आपण बघितलं तर त्यामध्ये तुमचं फ्लावरिंग आणि बोल फॉर्मेशन स्टेज ही महत्त्वाची आहे नाही का. ग्राउंडनटमध्ये पाहिलं तर पेगिंग आहे, पॉड फिलिंग आहे. म्हणजे ह्या त्या म्हणजे क्रॉप वाईज काय, त्या क्रॉपच्या काही ग्रोथ स्टेजेस असतात की त्या ग्रोथ स्टेजेसला इरिगेशनची कमतरता नाही भासली पाहिजे, पाण्याची कमतरता नाही भासली पाहिजे. आणि नेमकं त्या स्टेजला जर का पाऊस नाही झाला तर डायरेक्ट परिणाम त्याच्या याच्यावरती होणार ना, प्रोडक्शनवरती होणार की नाही. तर हे मेन प्रॉब्लेम आहेत. यात न समजण्यासारखं काय सांगा, एकदम सहजपणे समजून जातं आपलं. प्रोलॉंग ड्राय स्पेल. ड्राय स्पेल म्हणजे आपण ऑलरेडी बघितलं, प्रोलॉंग म्हणजे लांब, जास्त दिवसापर्यंत. म्हणजे आपण पेरणी केली, पेरणी करताना चांगला पाऊस पडला, क्रॉप उगवून आला आपलं, आणि पुढचं महिनाभर पाऊसच नाही आला, काय करणार आपण. क्रॉप तर गेलं की, मग महिनाभरानंतर परत पाऊस पडला खूप चांगला, पण जे क्रॉप यायचं होतं तेच गेलं जळून, मग आता काय करणार, परत पेरणी करणार का तिथं. तर हे प्रॉब्लेम्स आहेत. मग या रिजन्समध्ये एक तर म्हणजे ड्राय स्पेल्स येते, प्रोलॉंग ड्राय स्पेल असतात, त्या कारणामुळे त्या ठिकाणी तर क्रॉपचे फेल्युअर होत असतात. चला हाच पार्ट आहे, थोडासा फास्ट घेतो बघा आता. अमाऊंट ऑफ रेनफॉल. अमाऊंट ऑफ रेनफॉल. Rainfall varies both in time and space. Annual precipitation varies greatly from year to year with a coefficient of the variation around 60%. Generally, higher the rainfall, lesser will be the coefficient of variation. Crop failure due to the uncertain rainfall is more frequent in the regions with the high coefficient of rainfall variability. Failure of the rain-fed agriculture is common since once in the 3 to 5 years. सगळं थेरॉटिकल पार्ट आहे, वाचून घ्यायचं, तुम्हाला मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं. त्यानंतर बघा इंटेन्सिटी अँड डिस्ट्रीब्युशन बघा. व्हेरी फ्रिक्वेंटली मोर दॅन 50% ऑफ द ॲन्युअल प्रेसिपिटेशन इज रिसिव्ड इन 4 to 5 रेनी डेज. बघा इंटेन्सिटी अँड डिस्ट्रीब्युशन काय होतं, जो ओव्हरऑल जो रेनफॉल आहे काय होतं, रेनी सीझनमध्ये 4 ते 5 दिवसामध्येच 50% म्हणजे ॲव्हरेज जो रेनफॉल आहे आपला, तो ॲव्हरेज रेनफॉलच्या 50% रेनफॉल 4-5 दिवसामध्येच होऊन जातो, आणि मग बाकीचा हळूहळू होतो. तर हे जे इंटेन्सिटी जे पावसाची काय झाली 5 दिवसात जास्त झालं आहे, आणि तो स्टोअर नाही होत ना जमिनीमध्ये सगळा, तो काय होणार, वाहून जाणार. तर त्याला पण इफेक्टिव्ह रेनफॉल नाही म्हणत, तो इफेक्टिव्ह नाही आहे, ते काय झालं, वाहून गेला, काय कामाचं आहे नाही का. तिथं डिस्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं आहे. व्हेरी फ्रिक्वेंटली मोर दॅन 50% ऑफ द ॲन्युअल प्रेसिपिटेशन इज रिसिव्ड इन 4 to 5 रेनी डेज लिडिंग टू सबस्टेन्शियल लॉस ऑफ द रेन वॉटर ॲज दी सरफेस रन ऑफ. ते वाहून जाणार सगळं नाही का. द प्रोसेस ऑफ सरफेस रन ऑफ ॲक्सेलरेट दी सॉईल इरोजन. मग जे रन ऑफ जेवढं जास्त असेल तेवढं इरोजन पण होणार, म्हणजे इरोजन पण प्रॉब्लेम आला, जे सॉईलमधले जे न्यूट्रिएंट्स वगैरे आहेत त्याचं लिचिंग होणं किंवा ते सुद्धा वाहून जातात, म्हणजे भरपूर प्रॉब्लेम क्रिएट होतात. डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल ड्युरिंग क्रॉप पिरियड इज मोर इम्पॉर्टंट दॅन दॅट ऑफ द टोटल रेनफॉल. काय म्हटलं, टोटल रेनफॉल जे म्हटलं ना मगाशी तुम्हाला सांगितलं का नाही, जे अमाऊंट ऑफ रेनफॉल आहे, अमाऊंट ऑफ रेनफॉल जितकं महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे तुमचं डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल. डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल ड्युरिंग दी क्रॉप पिरियड इज मोर इम्पॉर्टंट दॅन दॅट ऑफ दी टोटल रेनफॉल. म्हणजे आपण पेरणी करण्याच्या अगोदर एकदा पाऊस पडला, म्हणजे चांगला पाऊस पडला, आपण पेरणी केली, 4-8 दिवस नाही पडला, नंतर 4-8 दिवसानंतर पाऊस पडला, तर मग ॲक्च्युली काय होतं, तेवढ्या टाईम पिरियडमध्ये ते क्रॉप ते अगोदर पडलेल्या पावसाच्या भरोशावर राहू शकतं. 8 दिवसांनी परत पाऊस पडला, परत ते क्रॉप आणखी 8 दिवस राहू शकतं, परत 8 दिवसांनी पाऊस पडला किंवा 4-6 दिवसांनी पाऊस पडला. अशा पद्धतीने पाऊस पडत गेला तर ठीक आहे. आपण पेरणी करताना एकदाच पाऊस पडला 400-500 मिलीमीटर किंवा समजा पकडून घ्या 100-150 मिलीमीटर, नंतर 15-20 दिवस महिनाभर पाऊसच पडला नाही, नंतर परत एकदाच पडला 200-250 मिलीमीटर. तर असं जर झालं म्हणजे काय, तर डिस्ट्रीब्युशन प्रॉपर नाही आहे, तर ते नको आहे. या ठिकाणी टोटल अमाऊंट ऑफ रेनफॉलपेक्षा पण जास्त महत्त्वाचं तुमचं डिस्ट्रीब्युशन अँड इंटेन्सिटी ऑफ द रेनफॉल. या रेनफेड क्रॉप प्रोडक्टिव्हिटी इज पॉझिटिव्हली रिलेटेड विथ द नंबर ऑफ रेनी डेज ड्युरिंग द क्रॉप पिरियड. नंतर बघा लेट ऑनसेट ऑफ द मान्सून. लेट ऑनसेट ऑफ द मान्सून बघा,
At times, the onset of southwest monsoon gets delayed beyond the optimum time of the sowing for different crops. Farmers are forced to go for delayed sowing, leading to poor productivity of the crops. सांगितलं ना, जर का मान्सून लेट झाला तर सोईंग लेट करावं लागेल. सोईंग लेट झाली म्हणजे ते क्रॉपचं प्रोडक्शन जे किंवा प्रोडक्टिव्हिटी रिड्यूस होणार ऑब्वियसली. अर्ली विड्रॉल ऑफ मान्सून हे पण तुम्हाला सांगितलं. जसं अर्ली विड्रॉलमुळे काय होणार की बा आपण पेरणी केलेली आहे, आता नंतर काय झालं, क्रॉप एकदम प्रॉपर स्टेजमध्ये, नेमकं आता क्रिटिकल ग्रोथ स्टेजेसमध्ये क्रॉप आणि रेनफॉल जो आहे किंवा मान्सून जे ते विड्रॉ झालं, तर अशा केसमध्ये त्याला पावसाची गरज होती आणि पाऊसच नाही पडला तर काय होणार, अल्टिमेटली त्याचं प्रोडक्शन काय होणार, कमी होणार आहे. बघा, इट इज इक्वली ऑर इवन मोर डेंजरस दॅन लेट ऑनसेट ऑफ द मान्सून. रेनफेड क्रॉप्स विल बी सब्जेक्टेड टू टर्मिनल सॉइल मॉइश्चर स्ट्रेस leading to the drastic reduction in yield. There may not be adequate moisture in the soil for the post rainy season crops. Wheat, sorghum, gram, coriander, etc. on stored soil moisture. समजा पहिलं क्रॉपचं आहे ते जर का क्रिटिकल स्टेजमध्ये असेल, पाऊस नाही पडला तर त्यालाही घातक आहे. आणि जर का म्हणजे टर्मिनल क्रॉपच्या टर्मिनल ग्रोथ म्हणजे अगदी शेवटी समजा जे मान्सून आहे तो विड्रॉल झाला, तर विड्रॉल झाल्यामुळे काय होईल की त्या फील्डमध्ये मॉइश्चर असणार नाही, मॉइश्चर स्टोअर राहणार नाही, तर नेक्स्ट जे क्रॉप आहे त्याच्यासाठी पण ते घातक असणार आहे. त्याचा प्रोलॉंग ड्राय स्पेल हा पॉईंट तर आपण ऑलरेडी झाला, मला वाटतं परत तुम्हाला रिपीट करण्याची गरज नाही, तरी पण एकदा फास्ट वाचून घेतो. बघा, मोर दॅन 15 days गॅप बिटवीन 2 सक्सेसिव्ह रेन्स ड्युरिंग द क्रॉप सीझन. आधीचा म्हणजे आज पाऊस पडला ना, आजपासून समोर 15 दिवसापर्यंत एक दिवस रेनी डे म्हणून रेकॉर्ड नाही झाला, तो वाला गॅप जो आहे म्हणजे व्हॅरी होता. आणखीन लाईट सॉईलवरती तुमचं 10 दिवस, हेवी सॉईलवरती 15 दिवस, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. मोर दॅन 15 days गॅप बिटवीन 2 सक्सेसिव्ह रेन्स ड्युरिंग द क्रॉप सीझन, एस्पेशली ॲट द क्रिटिकल स्टेजेस फॉर सॉईल मॉइश्चर स्ट्रेस. क्रॉपचे जे क्रिटिकल स्टेजेस आहेत त्या मोमेंटला जर का ड्राय स्पेल झाले खास करून, तर क्रॉप इस्टॅब्लिशमेंट, फ्लावरिंग, टिलरिंग, ग्रेन डेव्हलपमेंट स्टेज, आता हे वेगवेगळ्या स्टेजेस राहतात वेगवेगळ्या क्रॉपमध्ये, leads to the drastic reduction in the final yield. Longer dry spell that is more than 4 to 6 weeks, especially at the critical stages for soil moisture stress, leads to the total crop failure. That leads to the total crop failure. जसं बघा, तुमचं राईस आहे समजा, पॅनिकल इनिशियल स्टेज आहे राईसमध्ये, फार क्रिटिकल आहे. तुमचं कॉटन आहे, फ्लावरिंग आणि बोल फॉर्मेशन, म्हणजे कॉटनच्या सुरुवातीला खूप चांगला पाऊस होता आणि नेमकं फ्लावरिंग आणि बोल फॉर्मेशन स्टेजमध्ये पाऊस नाही येतं, तर किती म्हणजे त्याचं भयानक रिडक्शन होऊन जाणार नाही का. म्हणजे टोटल रिडक्शन पण होऊ शकतं फ्लावरिंग आणि जर का बोल फॉर्मेशनमध्ये जर का प्रॉपर इरिगेशन, टोटल रिडक्शन होऊ शकतं इल्डमध्ये, कारण ते एकदम भयानक क्रिटिकल स्टेज आहे की ज्या स्टेजमध्ये त्याचं इरिगेशन असलंच पाहिजे. सिमिलरली बाकीचे जे क्रॉप्स आहेत त्या बाबतीत पण असंच राहतं. म्हणजे कुठले म्हणजे पल्सेस आहेत तर त्यामध्ये फ्लावरिंग आणि पॉड फिलिंग स्टेजमध्ये असते. तुमचं ग्राउंडनट आहे, पेगिंग आणि पॉड फिलिंग स्टेजमध्ये, नेमकं पेगिंग स्टेजला पाणी नाही मिळालं, ग्रेन फिलिंग स्टेजला किंवा पॉड फिलिंग स्टेजला पाणी नाही मिळालं त्या क्रॉपला, तर ते काय होणार, टोटल लॉस होणार त्या ठिकाणी, म्हणजे फायदाच नाही होणार आपला काही ते क्रॉप घेऊन, नाही का. तर त्या स्टेजेसला जिथे ड्राय स्पेल नको आहे त्या ठिकाणी पाणी द्यावंच लागतं. आता क्रॉपचे ज्या क्रिटिकल स्टेजेस आहेत की नाही, आपण हे इरिगेशन आणि वॉटर मॅनेजमेंटमध्ये स्टडी करतो ॲक्च्युली, क्रॉपच्या कोणत्या क्रॉपची कोणती क्रिटिकल स्टेज आहे नाही का, इरिगेशन पॉईंट ते सगळं आपण तिथं स्टडी करतो. त्यानंतर तुमचं ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर, विंड व्हेलॉसिटी अँड ह्युमिडिटी, हे तेच आहे. तुम्हाला आधी सांगितलं होतं की ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर जास्त असेल किंवा विंड व्हेलॉसिटी जास्त असेल, ह्युमिडिटी कमी असेल, तर अशा केसमध्ये इव्हॅपोरेशन जे ते जास्त होतं नाही का. बघा, other problematic weather parameters in rainfed areas includes high temperature, high wind velocity and low relative humidity. बघा इथं लक्षात घ्या, काय म्हटलं आपण, हाय टेम्परेचर जास्त असणं, विंड व्हेलॉसिटी जास्त असणं आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी कमी असणं. रिलेटिव्ह ह्युमिडिटी जास्त नाही, कमी. तर अशा केसमध्ये काय होतं, हे जे आहे ते क्रॉपसाठी खूप प्रॉब्लेमॅटिक आहे, कारण की यामुळे काय होतं की इव्हॅपोरेशनल जी डिमांड आहे त्या पर्टिक्युलर रिजनची ती जास्त राहते, म्हणजे इव्हॅपोरेशन त्या ठिकाणी जास्त होतं. हाय टेम्परेचर इस्पेशली ॲट द रिप्रोडक्टिव्ह फेज हास्टन्स द क्रॉप मॅच्युरिटी ॲट द कॉस्ट ऑफ द फायनल यील्ड. हाय टेम्परेचर, लो रिलेटिव्ह ह्युमिडिटी अँड हाय विंड व्हेलॉसिटी increases the soil moisture loss through the evapotranspiration leading to the soil moisture stress. त्या ठिकाणी इव्हॅपोट्रान्सपिरेशन लॉसेस जे ते खूप मोठ्या प्रमाणात होतील आणि अल्टिमेटली मॉइश्चर स्ट्रेस कंडिशन त्या ठिकाणी क्रॉपला फेस करावं लागेल. त्यानंतर सॉईल रिलेटेड प्रॉब्लेम्स. बघा, सॉईल रिलेटेड प्रॉब्लेम्स हे पण तुम्हाला मी आधी ऑलरेडी सांगितलं. बघा, जे सॉईल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ह्या जनरली स्ट्रॉंगली त्या कोणत्या रिजन्समध्ये किंवा कोणत्या क्लायमेटमध्ये फॉर्म झाल्यात ते त्याला फार इन्फ्लुएन्स करते. मग यामध्ये बघा, ज्या सॉईल्स जनरली बघा हे जे हे आहे म्हणजे ह्या रिजन्समधले ज्या सॉईल राहतात की ड्रायलँड ॲग्री रिजनमध्ये, ह्या सँडी, ग्रॅव्हली किंवा थोडेसे तुमच्या कोर्स सॉईल राहतात. सॉईल कॅरेक्टरिस्टिक्स आर स्ट्रॉंगली इन्फ्लुएन्स बाय द क्लायमेट इन विच सॉइल्स डेव्हलप अँड द इंटरॅक्शन्स ऑफ द सॉईल कॅरेक्टरिस्टिक्स विथ द करंट क्लायमेटिक कंडिशन्स आर ऑफ द मेजर कन्सिडरेशन इन द अंडरस्टँडिंग द प्रोडक्ट ऑफ द ड्रायलँड सॉइल्स. अदर सॉईल प्रॉब्लेम्स सच ॲज सरफेस सॉईल हार्डनिंग आहे, कॉम्पॅक्शन बाय टिलेज इम्प्लिमेंट्स. आता टिलेज इम्प्लिमेंट्समुळे कॉम्पॅक्शन होतं, ते आपण टिलेजमध्ये डिटेलमध्ये शिकतो. ससेप्टिबिलिटी टू द वॉटर अँड विंड इरोजन, हे इरोजनमध्ये आपण शिकतो. लो फर्टिलिटी, हे आपण सॉईलमध्ये हा टॉपिक पूर्ण शिकतो. शॅलोनेस, रेस्ट्रिक्टेड ड्रेनेज अँड सॅलिनायझेशन ऑल्सो अफेक्ट द क्रॉप प्रोडक्शन्स. आता फिजिकल प्रॉब्लेम बघा, सॉईलचे फिजिकल प्रॉब्लेम.
मेनी ऑफ द अपलँड सॉइल्स, अपलँड म्हणजे बघा, अपलँड म्हणजे ज्या ठिकाणी पाऊस कमी होतो. ओके, मेनी ऑफ द अपलँड सॉइल्स इन द ट्रॉपिकल रेनफेड एरियाज आर सँडी, ऑफन ग्रॅव्हली अँड जनरली शॅलो. सँडी म्हणजे याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी आहे. ग्रॅव्हली म्हणजे ही रफ सॉईल आहे. रफ आहे म्हणजे त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी आहे. शॅलो आहे म्हणजे याची टोटल वॉटर जी होल्ड करण्याची कॅपॅसिटी ती सुद्धा कमी असणार आहे. दिस फॅक्टर कंट्रीब्यूट टू दी लो वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. बघा, दिस फॅक्टर्स कंट्रीब्यूट टू दी लो वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. म्हणजे सॉईल सँडी आहे, रफ आहे किंवा कोर स्ट्रक्चर्ड आहे किंवा शालो आहे म्हणजे त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी काय कमी असणार आहे. विच मेक्स इट मोर डिफिकल्ट टू डील विथ दी डेट्रिमेंटल इफेक्ट्स ऑफ इरॅटिक अँड लिमिटेड प्रिसिपिटेशन्स. मग याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी आहे, तिथं पाऊस पण कमी पडतोय, तर मग ही सॉईल त्याला मॅनेज नाही करू शकत. इरोजन बोथ विंड अँड वॉटर हॅज इंटेन्सिफाईड दिस कन्स्ट्रेंट्स. सॉईल हार्डनिंग अँड क्रस्टिंग आर व्हेरी कॉमन इन ड्रायलँड सॉइल्स अँड रिझल्ट्स इन द लार्ज अमाउंट ऑफ रन ऑफ अँड पुअर क्रॉप स्टँड इस्टॅब्लिशमेंट. When water runs off, there is less water available for producing the biomass and less input of organic material added into the soil, which makes maintenance of good soil physical conditions even more difficult. त्यानंतर केमिकलमध्ये बघा, तेच तुम्हाला आधी जे सांगितलं ते मी तुम्हाला सुरुवातीलाच एक्सप्लेन केलं. सॉईल केमिकल प्रॉब्लेम्स इन्क्लूड लो इनहेरंट फर्टिलिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो, ॲसिडिटी, टॉक्सिक लेवल ऑफ ॲल्युमिनियम ऑर अदर एलिमेंट्स अँड लो न्यूट्रिएंट होल्डिंग कॅपॅसिटी. हे केमिकल प्रॉब्लेम्स आहेत. इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट्स कॅन बी लॉस थ्रू दी surface runoff, erosion, leaching and removal of the plant materials. Soil acidity resulting in aluminum toxicity is a common chemical problem in dryland soils. ओके, हे ॲक्च्युली सॉईल ॲसिडिटी जे आहे, सॉईलचं जे pH आहे तो कमी झाल्यामुळं ॲल्युमिनियम जो आहे त्याचं अवेलेबिलिटी जी वाढते म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त होते, म्हणजे तो टॉक्सिक लेवलला त्या ठिकाणी अवेलेबल राहतो. हे जे आपण याचं काय कन्सर्ट आहे, काय रिलेशन आहे, आपण हे सॉईलमध्ये स्टडी करत असतो. त्यानंतर बघा, बायोलॉजिकल restricted biological activity resulting from this suboptimum soil environment will greatly affect the cycling and transformation of nutrient present in the organic form. आता इथे काय आहे की अशी कोणतीच केमिकल रिॲक्शन नाही जी की वॉटरच्या ॲब्सेन्समध्ये होते. पहिली गोष्ट, ड्रायलँड ॲग्रिकल्चर रिजन्स म्हणजे त्या ठिकाणी ऑर्गॅनिक मॅटर कमी असणार, म्हणजे व्हेजिटेशन कमी राहील ना. पाऊस कमी आहे तर व्हेजिटेशन कमी राहणार. उन्हाळ्यामध्ये आपल्याला ग्रीनरी दिसते का, नाही दिसत. तर बेसिकली ज्या रिजन्समध्ये पाऊस कमी पडतो त्या ठिकाणी व्हेजिटेशन कमी असेल. व्हेजिटेशन कमी म्हणजे काय होणार, त्या ठिकाणी ऑर्गॅनिक मॅटर कमी पडणार त्या जमिनीवरती. ऑर्गॅनिक मॅटर कमी पडणार म्हणजे बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी जे रेस्ट्रिक्ट होणार. Restricted biological activity resulting from the suboptimal soil environment will greatly affect the cycling and transformation of nutrients present in the organic form. Biological activities in soil is generally much lower in the drylands than in the humid regions. ह्युमिड रिजन्समध्ये बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी काय जास्त राहणार आहे, ह्युमिड रिजन्स आहे. ऑर्गॅनिक मॅटर त्या ठिकाणी जास्त पडणार. ऑर्गॅनिक मॅटर पडणार म्हणजे बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी वाढणार, कारण की जी काही डिकम्पोजिंग ऑर्गॅनिझम्स वगैरे आहेत हे ते ऑर्गॅनिक मॅटरवरतीच काय करतात, जगत असतात. सो द रिझन्स आर ॲपरंट. लोअर ऑर्गॅनिक मॅटर लेवल्स and periods of extreme dryness. There is also evidence that the organic matter present in dryland soils is chemically and biologically less stable. हे पण लक्षात ठेवा, because there is less biological turnover of the organic matter. त्यानंतर टेक्नॉलॉजिकल प्रॉब्लेम्स बघा. टेक्नॉलॉजिकल प्रॉब्लेम्समध्ये काय तुमचं, अवेलेबिलिटी ऑफ हायल्डिंग व्हरायटीज सुटेबल फॉर रेनफीड कंडिशन्स, मेंटेनन्स ऑफ सॉईल फर्टिलिटी, हेवी वीड इन्फेस्टेशन. आता सगळा थेरॉटिकल पार्ट आहे, मी फक्त तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो कारण की इतकं सगळं वाचत बसण्याची काही गरज नाही आहे. त्यामध्ये बघा, अवेलेबिलिटी ऑफ ॲप्रोप्रिएट हायल्डिंग व्हरायटीज, हे थोडक्यात मी तुम्हाला फक्त समजावून सांगतो. हे काय, याचं काय म्हणणं आहे, जसं मी सांगितलं तुम्हाला आधी पण आपण बोललो किंवा बेसिकली जो रिसर्चचा जो फोकस आहे तो इरिगेटेड ॲग्रिकल्चरवरती जास्त आहे, कारण की आपल्याला काय करायचं, कमी वेळेमध्ये जास्त उत्पन्न घ्यायचं नाही का. सो पॉप्युलेशन वाढते, डिमांड आहे फूडची जास्त आहे, तर आपल्याला ती फुलफिल करायची आहे. मग त्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपला जो रिसर्चचा फोकस तो काय, किंवा हायल्डिंग व्हरायटीज डेव्हलप करणं. पण हायल्डिंग व्हरायटीज डेव्हलप करणं म्हटलं म्हणजे त्याला तितकं इनपुट्स पण लागणार की नाही, म्हणजे फर्टिलायझर असो किंवा इरिगेशन असो लागणार. जसं वीट आहे, वीटचं काय, किंवा तुम्हाला जर का ऑप्टिमम जर का त्याचं उत्पादन घ्यायचं असेल तर मला 5 ते 6 इरिगेशन मिनिमम द्यावाच लागतात. ते जर का आपण कमी इरिगेशनवाल्या फील्डमध्ये किंवा ज्या ठिकाणी इरिगेशन फॅसिलिटी उपलब्ध नाही त्या ठिकाणी जर का आपण वीट ग्रो केला तेवढं आपल्याला उत्पादन मिळेल का, नाही मिळणार. मग आपल्या इथं गरज आहे किंवा अशा व्हरायटीज डेव्हलप करण्याची की ज्या हायल्डिंग पण असाव्यात आणि त्या वॉटर रेजिस्टंट किंवा वॉटर टॉलरंट सुद्धा असाव्यात. थोडक्यात वाचतो बघा. Traditional long duration crops and varieties have low genetic potential for yield. Selecting suitable crops and varieties capable of maturing within the actual rainfall periods. म्हणजे शॉर्ट ड्युरेशन पण असाव्यात, हायल्डिंग पण असाव्यात आणि कमी पाण्यामध्ये पण येणारे असावेत. शॉर्ट ड्युरेशन का, कारण की जर का लॉंग ड्युरेशन असेल तर पाण्याची त्यांना जास्त गरज पडेल. शॉर्ट ड्युरेशन
हाय यील्डिंग आणि वॉटर रेजिस्टंट किंवा टॉलरंट म्हणूया आपण. मॅच्युरिंग विदिन द ॲक्च्युअल रेनफॉल पिरियड्स विल नॉट ओनली हेल्प इन एनहान्सिंग द प्रोडक्शन ऑफ अ सिंगल क्रॉप बट इन इंटेन्सिफाईंग द क्रॉपिंग इंटेन्सिटी बाय टेकिंग 2 शॉर्ट ड्युरेशन क्रॉप्स ऑर थ्रू दी इंटरक्रॉपिंग. बाकी सगळं थेरॉटिकल पार्ट आहे जे तुम्हाला एक्सप्लेन केलं तेच दिल्याच्यामध्ये काही वेगळं दिलेलं नाही. त्यानंतर मेंटेनन्स ऑफ फर्टिलिटी. जसं आपण क्रॉप कल्टिवेशन तर करतोय पण जेवढं ॲक्च्युअली त्या ठिकाणी ज्या गरजा आहेत इनपुटची गरज आहे ते आपण जर का देत नसेल त्यामुळे पण सॉईलचं काय आहे डिग्रेडेशन होणार. सो आपण केमिकलच यूज करतोय. ऑर्गॅनिक मटेरियल फार कमी लोक करतात. मग आपल्याला गरज आहे किंवा ते सॉईल फर्टिलिटी मेंटेन करण्यासाठी आपल्याला ऑर्गॅनिक मॅटर जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी अप्लाय केलं गेलं पाहिजे. बाकी हा थेरॉटिकल पार्ट तोच सांगतोय. बघा क्रॉपिंग विदाउट द ॲडिशन ऑफ मॅन्युअर्स फर्टिलायझर्स अँड अमेंडमेंट्स रिझल्टेड इन सॉईल डिग्रेडेशन. लो नेटिव्ह फर्टिलिटी इज अ वाईड स्प्रेड प्रॉब्लेम इन दी मेनी रेनफेड सॉइल्स. लॅक ऑफ सम मायक्रोन्यूट्रिएंट्स is apparent in the specific areas and these deficiencies will intensify and spread if cultivation continues without addition of the manures fertilizers. It is well known fact that rain-fed crops will respond to management practices like application of manures fertilizers if rainfall is adequate विथ ॲन आयडियल डिस्ट्रीब्युशन. आता ॲक्च्युली काय की मॅन्युअर्स फर्टिलायझर जे म्हणजे ऑर्गॅनिक मॅन्युअर ॲक्च्युली ॲड केल्याच्यानंतर जे ड्रायलँड ॲग्रिकल्चर जे क्रॉप्स आहे त्याला ते चांगले रिस्पॉन्ड करतात. त्यासोबत ऑर्गॅनिक मॅटर ॲड केल्यामुळे ते सॉईलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीसुद्धा इन्क्रीज होते थोड्या प्रमाणामध्ये. नंतर हेवी वीड इन्फेस्टेशन पण आपल्याला मॅनेज करावं लागेल. बेसिकली कसं राहतं जे साधारणतः 3 महिने म्हणजे साधारणतः एक 100 ते 120 दिवस म्हणजे ड्युरेशन असलेले जे क्रॉप्स आहेत का नाही ह्या क्रॉप्ससाठी जे क्रिटिकल वीडचा जो पिरियड आहे वीड इन्फेस्टेशन जो क्रिटिकल पिरियड आहे तो बेसिकली पहिले तर 30 ते 45 दिवसपर्यंत राहतो. मग अशा रिजनमध्ये आपल्याला काय करावं लागेल का पहिले जे 30 ते 45 दिवस म्हणजे क्रॉप स्विंगच्या नंतर पहिले 30 ते 45 दिवस जे ते ती फील्ड जिथे आपल्याला वीड फ्री ठेवावं लागणार. कारण वीडचं काय तर त्यांचा ग्रोथ जो तो फास्ट असतो. त्याच्यानंतर त्यांचं वॉटर जे आहे की नाही ते फार स्पीडली अपटेक करतात आणि ते क्रॉपला खूप भयानक कॉम्पीट करत असतात. म्हणून आपल्याला वीड फ्री एन्व्हायरमेंट त्या ठिकाणी मेंटेन करावं लागणार आहे. नंतर इन्स्टिट्यूशनल प्रॉब्लेम्स बघा. इन्स्टिट्यूशनल प्रॉब्लेम्समध्ये बघा मी तुम्हाला सांगितलं क्रेडिट आहे. क्रेडिट एक प्रॉब्लेम आहे नाही का. बघा मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं होतं. बघा अ मूव्ह टुवर्ड द अडॉप्शन ऑफ रिकमेंडेड क्रॉप प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. जर का आपल्याला रिकमेंडेड ज्या प्रोडक्शन टेक्नॉलॉजी आहे त्या जर का अडॉप्ट करणं असेल तर काय म्हणतो बघा सिग्निफिकंटली अरायजेस द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ऑबियस आहे ना ज्या रेकमेंडेड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी आहेत त्या खूप हाय आहेत नाही का आणि त्याची जी इनपुट डिमांड आहे म्हणजे जे लागणारा जो पैसा तो पण जास्त आहे. म्हणजे ऑबियसली जर का तुम्हाला मॉडर्न टेक्नॉलॉजी जर का अडॉप्ट करणं असेल तर तुम्हाला त्यासाठी तेवढा पैसासुद्धा खर्च करावा लागणार आहे. बघा आता अ मूव्ह टुवर्ड द अडॉप्शन ऑफ recommended crop production technology significantly raises the cost of production and in dryland areas where moisture supplies are not assured greatly elevate the risk of the level of making the profit. मग ज्या ठिकाणी पाण्याचीच कमतरता आहे त्या ठिकाणी जर का आपण मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी किंवा अडॉप्ट करण्यासाठी जर का इतका मोठा पैसा खर्च करत असेल आणि जर पाऊस होत नसेल तर ते एक रिस्कच असणार आहे की नाही. ते स्वाभाविक गोष्ट आहे. अफोर्डेबल क्रेडिट इज नॉट अवेलेबल टू द पुअर रेनफेड फार्मर्स. त्यानंतर बघा मार्केटिंग अँड डिस्ट्रीब्युशन. द इनॅबिलिटी टू इफेक्टिव्हली मार्केट द प्रोड्यूस लिमिट्स फार्मर्स ॲबिलिटी टू डिस्पोज ऑफ द सरप्लस आउटपुट अँड रिड्युसेस देअर इन्कम अर्निंग पोटेन्शियल. लॅक ऑफ ट्रान्सपोर्टेशन सिस्टम्स ऑल्सो लिमिट द ॲक्सेस टू द प्रोडक्शन इनपुट्स. बरोबर आहे. बघा आता हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं नाही का टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आहे इन रेनफेड एरियाज एस्पेशली इन द मेनी डेव्हलपिंग कंट्रीज लाईक इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूशन्स आर वोफुली इनॲडेक्वेट. टू ऑफन द रिसोर्सेस अलोकेटेड टू ड्रायलँड have been minimal because primary attention has been focused on the irrigated agriculture. आपलं जे प्रायमरी फोकस ते इरिगेटेड ॲग्रिकल्चरवरती इकडे आपलं जास्त हे नाही आहे तर आपल्याला ते सुद्धा त्याच्यावरती सुद्धा फोकस करण्याची गरज आहे. हा सुद्धा त्याचा एक प्रॉब्लेम आहे. नंतर फार्म लेवल नॉलेज बेस आहे हा एक प्रॉब्लेम आहे. नंतर सोशिओ इकॉनॉमिक प्रॉब्लेम्समध्ये आता सगळं ॲक्च्युली हे थेरॉटिकल आहे त्यामुळे हे वाचूनच घ्यायचं तुम्हाला काही वेगळं नाही. जे आधी सांगितलं ते खूप महत्त्वाचं होतं हे पण महत्त्वाचं आहे वाचलं तरी समजून जातं. आता या ठिकाणी बघा पॉप्युलेशन ग्रोथ आहे. पॉप्युलेशन प्रेशर्स अफेक्ट दी रिसोर्स बेस एक्सटेन्सिव्हली अँड इंटेन्सिव्हली. Here extensive pressure leads to the monocropping with cereal crops leading to soil degradation and productivity loss. काय झालं पॉप्युलेशन ग्रोथ आहे म्हणजे आपलं पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालले. आपली फूड डिमांड पण वाढत चालली. तर आपण काय करतो आपली रिक्वायरमेंट असल्यामुळे आपण एका जमिनीवर एकच क्रॉप घेतो म्हणजे मोनोक्रॉपिंग करतोय. त्यामुळे काय होतं सॉईलचं डिग्रेडेशन सुद्धा होतं आहे. मोनोक्रॉपिंगमुळे सॉईलचं डिग्रेडेशन होतं. हे आपण बेसिकली आपण ॲग्रोनॉमीमध्ये या सगळ्या गोष्टी शिकतच असतो. या ठिकाणी त्याचा कन्सर्न आहे हे आपल्याला ते रिलेट करता आलं पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही ते वाचाल म्हणजे म्हणूनच तुम्हाला म्हटलं की नाही जेव्हा आपण समोर जाऊन एक टॉपिक शिकेल की नाही तर हे प्रॉब्लेम्स आपल्याला असे समजून जातात नाही का.
ते आपल्याला 1 बाय 1 शिकायचं आहे आणि ते त्याला रिलेट करता यायला पाहिजे. सोशो इकॉनॉमिक प्रॉब्लेम, लँड टेन्युअर अँड फ्रॅगमेंटेशन आहे, ते थोडंसं वाचून घ्यायचं, काही नाही याच्यामध्ये, एकदम सिंपल आहे. हे तुमचं ड्रायलँड ॲग्रिकल्चर आणि त्याचे प्रॉब्लेम्स हा वाला पार्ट आहे. बेसिकली ड्रायलँड ॲग्रिकल्चर मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं खूप मोठा टॉपिक आहे. यामध्ये भरपूर सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला जे की आपण ॲग्रोनॉमीमध्ये डिटेलमध्ये शिकतो. या ठिकाणी आपल्याला सिलेबसमध्ये आपल्याला इतकं दिले प्रॉब्लेम्स ऑफ ड्रायलँड ॲग्रिकल्चर, त्यामुळे आपण ह्या सेशनमध्ये फक्त आपण ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हणजे काय समजून घेतले आणि त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते या ठिकाणी थोडक्यात बघितलेले आहेत. तर या ठिकाणी आपला ड्रायलँड ॲग्रिकल्चरचा जे प्रॉब्लेम्स ऑफ ड्रायलँड ॲग्रिकल्चर आहे तो टॉपिक या ठिकाणी आपला संपतो. तर या ठिकाणी आपण लेक्चरमध्ये थांबूयात.